तर ऑनलाईनला डिस्कशन मिळणार आहे म्हणून आता इथून जायचं याला काही अर्थ नाही. तिकडे मला याच्यात फारशी मजा वाटत नाही की तिकडे आमचे 750 आणि 800 लोक आहेत. मला जास्त मजा जी आहे ना ती इथं किती लोक बसतात याच्यात आहे. हे जे आहे ना की इथला जो थ्रिल आहे, इथला जो फील आहे हा खरा आहे. साईडच्या बंद केल्यास का? साईडच्या पण मला बंद वाटतात, जरा बघ. नाहीत ना? हां, इथे जे आहे ना याला हा खरा खेळ आहे. इथे बसून की ते करणं, घरी बसण्यात मला काहीच हे वाटत नाही. ठीक आहे, व्यवसायाचा विचार केला तर शेवटी इन्स्टिट्यूट म्हणून काय वाटणार आहे की तिकडे 800 बसू दे, काय फरक पडतो, इथे काय 100 आले तरी चालतील. पण मला वाटतं की ते रिव्हर्स व्हायला पाहिजे. हे जे ऑनलाईनचा ट्रेंड आला आहे ना हा मला काही फार योग्य वाटत नाही. कारण तो जो लाईव्हली म्हणजे यांनी पण खूप फरक पडतो की मी इथे उभा आहे आणि तुम्ही इथे उभा आहेत, तुम्ही इथे बसलेले आहेत. 5 फूट आहेत, 10 फूट आहे, शेवटच्या बाकावरचा काय तो 20 फूट असेल. हे जे आहे ना यांनी खूप फरक पडतो. ती वाईब म्हणतो ना आपण की हा माणूस इथं उभा राहून बोलतोय आणि मी इथं 5 फुटावर बसून ऐकतोय. ह्याच्यात खूप फरक आहे. स्क्रीनचा जो भाग आहे ना, कारण मला आजपर्यंत 1% पण विद्यार्थी असे भेटलेले नाही आहेत की जे एका सिटिंगमध्ये सगळं डिस्कशन ऐकतात. ते सारखं आमच्या स्टाफला हे विचारतात किती व्ह्यूज आहेत, मी बंद करून पॉज करून परत बघितलं तर मग ते सुरू होईल का? हे काय करायचं आहे तुम्हाला? आलं की ते सलग बघून टाकायचं ना, पॉज करून कुठं जायचं आहे तुला दिल्लीला? हे जे काही आहे ना, सो इथं आहे ऑफलाईन, किमान ॲटलिस्ट तुम्ही सगळ्यांनी ते येतंय तिकडं म्हणून ते करण्यात काही मजा नाही आहे. आजचा पेपर जर तुम्ही बघितला असेल तर मी त्या दिवशीच सांगितलं होतं की आपण ह्याचा पेपर होऊ देऊ, कंबाईन ग्रुप सीच्या मुख्य परीक्षेचा पेपर मला बघू दे एकदा, त्याच्यावर आधारित एक पेपर आपण सेट करू. आजचं जे मी केलं होतं ते थोडंसं त्या लाईनवर होतं. लाईनवर म्हणजे फॅक्टच्या दृष्टीने नाही, प्रश्न विचारण्याची जी पद्धत त्यांनी वापरली होती किंवा ज्या टॉपिक्सचा त्यांनी तिथे विचार केला होता किंवा इतिहासाच्या बाबतीत ज्या प्रकारचे सोर्सेस त्यांनी वापरले होते. अर्थात ती सोर्सेस तुम्ही वापरा असं मी म्हणणार नाही. इतिहासाचं जर तो डॉक्टर कुर्तकोटींचा प्रश्न तुम्ही बघितला इतिहासाचा ग्रुप सीचा, त्यांनी जो सोर्स वापरला आहे ना त्याच्या खालचीच ओळ मी आजच्या टेस्टमध्ये टाकली आहे. बरेच लोक म्हणतात सर तुम्ही जे वाचता ते आम्हाला सांगा. काही उपयोग नाही आहे. मी एक टॉपिकसाठी 10 पुस्तकं वाचतं. मी सगळे INCचे सेशन्स जे आहेत कोणी काय म्हटलं ते वाचतोय. मग तुम्ही वाचणार आहात का 1885 पासून तर सगळं तिथपर्यंत? गरजच नाही आहे. हे विद्यार्थ्याचं आणि विशेषतः सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं कामच नाही आहे. तुम्ही बाजारात मिळणारं तुमचं एक पुस्तक ठरवा, ते वाचा इतिहासासाठी. बाकीची जी 10 वाचायची आहेत ते काम माझं आहे, कारण मी शिक्षक आहे. आणि त्या उरलेल्या तुमचं 1 आणि माझ्या 10 मध्ये जे 9 उरतात ते मी इथं बोलणार आहे, तुम्ही त्याची फी भरताय. मीच जर म्हणायचं की ही 10 वाचा, महाराष्ट्राच्या इतिहासावर 100 पुस्तकं आहेत आत्ता आप्पावळवण चौकात, ते कुठलंही पिक करतात आणि हे करतात. माझं काम आहे की चला त्याच्यावरच्या 10 गोष्टी तुम्हाला सांगाव्यात. तुमचं काम आहे की हां सर मी तुम्हाला फीस देतोय, मी एकच वाचणार आहे, तुम्ही बाकीच्या 9 मधलं काय आहे ते मला इथं बसून सांगा. हा शुद्ध व्यवहार आहे एका अर्थानं. म्हणजे शिक्षक विद्यार्थी हे नातं जरी असलं तरी ही जाणीव तुम्हाला असली पाहिजे, तेवढं स्वार्थी तुम्ही असलं पाहिजे. तुम्ही खूप मुलं मला विचारतात सर इतिहासाला आणखी काय वाचू, आणखी कशाला काय वाचता? तुम्हाला मास्तर व्हायचं आहे का माझ्यासारखं? तुम्हाला अधिकारी व्हायचं आहे ना? त्यामुळं काय करा की जे मी सांगतो तेवढ्या गोष्टी त्याला ॲड करा, त्याच्या नोट्स बनवा. ठीक आहे, सो फार नका वाचू. जी समाजसुधारक तुम्ही वाचताय, जे इतिहासाचं पुस्तक तुम्ही वाचताय तिथवरच जाऊया. आधी पॉलिटीचं आपण बोलूया की काय त्यांनी विचारलं होतं. का विचारलाय? पहिला प्रश्न, भारताच्या संविधान सभेसंबंधीची अयोग्य जोडी. हा प्रश्न तुम्हाला बूस्टरमध्ये मिळेल, माझ्या कॉन्स्टिट्यूशन थ्रू क्वेश्चन्समध्ये मिळेल. हा म्हणजे याच्यातला फॅक्ट. सेम प्रश्न आला होता आत्ता परवा ग्रुप सीच्या मुख्य परीक्षेला. काय होतं बघा, 42 नंबरचा प्रश्न आहे, संविधान सभेबाबत अयोग्य कथन ओळखा. ग्रुप सी मेन्स, बी संच. सिंह हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले. BN राव यांची संविधान सभेच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. HVR अय्यंगार हे संविधान सभेचे सचिव होते, वगैरे वगैरे जे काही म्हटलंय. अयोग्य कथन विचारलं होतं. सो फक्त सिंह नाही तर ते हत्ती होतं. हे का बघायचे असतात? राज्यसभेचे ग्रुप बीचे पूर्वचे पेपर, ग्रुप सीचे पूर्वचे पेपर, त्यांचे मेन्सचे पेपर हे का बघायचे असतात? कारण ज्या वेळेला तुमचा पॅनल जो नवीन फॉर्म होतो किंवा काही होतं तर त्यावेळेला तेच अकॅडमिक्समधले लोक त्या वर्षाचे पेपर सेट करत असतात. साधारणतः तो ट्रेंड आपल्याला दिसतो. प्रीमध्ये जे दिसतं ते तसंच मेन्समध्ये दिसतं. बाकीच्या ज्या पॅरलल परीक्षा चाललेल्या आहेत त्याच्यातलेच प्रश्न वारंवार इकडचे इकडे येतात. म्हणून हा पेपर खूप महत्त्वाचा आहे.
मध्ये एक माझं नियोजन होतं की 28 सप्टेंबर म्हणजे काल जी राज्यसेवेची पूर्व होणार होती त्याच्यात जे पॉलिटी हिस्ट्री मला दिसलं असतं त्याच्यावरून एक ट्रेंड मला कळला असता की 9 नोव्हेंबरला आणखी काय होऊ शकतं. पण दुर्दैवानं ते राज्य लोकसेवा आयोग फार म्हणजे तत्पर आहे. पाऊस आला त्यांना कळलं, आदल्या दिवशी त्यांना कळलं नव्हतं, दुसऱ्या दिवशी एकदम त्यांना कळलं की खूप पाऊस आलेला आहे. आदल्या दिवशी त्यांनी शुभेच्छा पण दिल्या होत्या तुम्हाला की आता जा, बिंदास जा, म्हणजे काय अडचण नाही. दुसऱ्या दिवशी अचानकच महाराष्ट्रात पाऊस आला. कालपर्यंत ड्राय होतं, अचानक खूप धोधो आला. मग त्यांना वाटलं की नाही आपण हे रद्द करायला पाहिजे. तर त्यांनी तुमची काळजी घेऊन रद्द केलं. आता ते 9 नोव्हेंबरला तो पेपर आहे. हा त्यांनी म्हटलं की कळवू म्हणजे आता ते बघतील, अंदाज घेतील कुठल्या शाळा मिळत आहेत काय, ते सगळं त्यांना परत करायला लागेल. 9च्या आत्ता हा पेपर होत नाही. आता हा याची किमान काय की 16 नंतरच होईल. 9/7/16 पहिली तारीख येते ती 16 नोव्हेंबरचा रविवार. लगेच तर मला वाटत नाही 16ला तो होईल. त्यामुळे आता बघूया आपण तेवढा वेळ आपल्याला तो मिळतो आहे. पण तो 9 नोव्हेंबरचा एक पेपर पण आपल्याला बघायला लागेल काय. मग त्याचा विचार करून पण एक केलं आहे आपण की आपल्या शेड्यूलमध्ये आता 4 टेस्ट बाकी आहेत आपले ना. 29ची म्हणजे आजची झाली 4 ऑक्टोबर, 9 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबर. तर आपण काय करतोय 9 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबर जशाला तशाच ठेवणार आहोत. 9, 14 आणि 31 4चा म्हणजे जो लगेच 5 दिवसात आपण घेणार होतो, कारण त्याला मला नियोजन होतं की 9 नोव्हेंबर. तो 4चा आपण तिथून काढून फक्त 11 तारखेला घेऊया, 11 नोव्हेंबरला मुद्दाम. म्हणजे तुमची परीक्षा 16ला झाली तरी 5 दिवस आधी होतो. 16ला होतच नाही ती तसं पाहिलं तर, अगदी 23ला झाली, 30ला झाली तर त्याच्या अगोदर तो मिळेल. म्हणजे 9चा आहे, 14चा जसाचा तसा आहे आणि 31चा पण आहे. म्हणजे एक जो शेवटचा फायनल आहे तो 4ला आत्ता 5 दिवसात लगेच न घेता तो आत्ता मी तारीख ठरवली आहे 11 नोव्हेंबर. लक्षात येत आहे. म्हणजे ऑक्टोबरमध्ये आपले 3 घेऊयात, 9, 14, 31 आणि पुढचा जो आहे तो 11 नोव्हेंबर. लक्षात येत आहे. तो हे फक्त लक्षात ठेवा, 4च्या ऐवजी तो आपण पुढे घेणार आहोत. कारण मग जेणेकरून आपल्याला प्रिपरेशनचं एक फील तेव्हा राहील की एक पेपर आपण त्याच्या अगोदर 100 मार्कांचा बसून काय होतं ते एकदा बघूया. तसे सगळेच महत्त्वाचे आहेत. हा जो विचारला आहे प्रश्न पाहिला, परत मी त्याच्याकडे येतो की का विचारला होता. तर ग्रुप बीच्या मेन्समध्ये त्यांनी BN राव कोण आहे, HVR अय्यंगार कोण आहेत, सिंह हे आहे, 3 स्टेटमेंट दिलेली आहेत. आणि हे काहीच नाही, या ग्रुप सीच्या ह्याच्यातले सगळे क्लेम करू शकतो की माझ्या त्या सगळ्या टेस्ट सिरीजमधलेच जुने, बघायची पण गरज नाही आहे काय. एक फक्त तो जो आहे ना, मी म्हटलं त्या स्कीमचं विचारलं आहे, त्यांचंच त्यांना कळलं नाही की त्यांना काय करायचं होतं. ते जे आहे की नाही स्वच्छतागृह, तो जो विचारला आहे काय. आता बघा आपला बघा प्रश्न क्रमांक 1, SN मुखर्जी प्रमुख मसुदा करते. विधान करेक्ट आहे का? करेक्ट आहे. चीफ ड्राफ्ट्समन ऑलरेडी आपण बोललेलो आहोत, प्रमुख मसुदा करते. दुसरं काय HVR अय्यंगार, आत्ता विचारलंच होतं की नाही त्यांनी, संविधान सभेचे सचिव. ब करेक्ट आहे. हत्ती संविधान सभेचा सिम्बॉल किंवा सील, त्यांनी तिकडे सिंह दिलं होतं. सो अ ब क करेक्ट आहे. सर BN राव, बेनेगल नरसिंग राव, म्हणजे BN राव आहे ना तर लगेच असं म्हणजे गडबडायचं कारण नाही. अरे मग बेनेगल नरसिंगच आहे का, मला तर माहीत नाही, मी BN राव ऐकलेलं आहे. तर एवढं पण चुकवणार नाही. पूर्ण नाव लिहिलं आहे मी माणसाचं, बेनेगल नरसिंग राव, घटनात्मक सल्लागार. फक्त थोडं ट्विस्ट करायचं, थोडं ट्विस्ट करायचं की आता काय करू की पुढचं जे दिलं की त्यांनी राष्ट्रपतींना स्वयंनिर्णयाचे अधिकार असावेत असे मत मांडले. मग आता हे बरोबर आहे का चूक आहे? ब क जे आहे ते चूक आहे. मग आता अयोग्य विचारलंय तरी पण मी एक मुद्दाम ठेवलं की निगेशननी येऊ नये, डचा विचार करायलाच लागेल. थोडं आपल्या पेपरमध्ये मी डिफिकल्टी का हाय करून ठेवतो की हा ब क करेक्ट आहे, डचं तर असं काही दिसतंय का ड नाहीच आहे किंवा काय, असा पर्याय नाही ठेवला, फक्त ड असा सुद्धा ठेवलेला आहे. पण ड सुद्धा करेक्ट आहे, आन्सर यापैकी नाही. इथं थोडं लॉजिक लावायला पाहिजे की अरे घेऊया चान्स. याला म्हणतात माझं 50-50 झालं की फक्त ड करायचं की यापैकी नाही करायचं. 50-50 म्हणजे काय, 2 ऑप्शनमध्ये माझी काय होतं कन्फ्युजन होतं. तर इथं असं व्हायला 3 लिहू की 4 लिहू, 3 मधलं तर निम्म बरोबर आहे. मग एक कॉमन सेन्स मला सांगतो की नाही असेल बरोबर ड सुद्धा, तर यापैकी नाही. याला 50-50 म्हणतात. 50-50 म्हणजे काय, असं मोघम नाही. अ आणि ब याच्यामध्ये 50-50 नाही होणार, क 3 आणि 4 मध्येच व्हायला पाहिजे. लीगल ॲडवायझर पण त्यांना म्हणतात, कायदेशीर सल्लागार हा शब्दप्रयोग पण वापरलेला आहे. घटनात्मक सल्लागार दोन्ही. कायदेशीर म्हणजे याच्यात काय टेक्निकल आपल्याला करता येईल, वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय तरतूद आहे, याला प्रोव्हिजन याच्या कशा बसवता येईल, या अर्थानं BN राऊंनी ते सगळं हे केलेलं आहे. राष्ट्रपतींना स्वयंनिर्णयाचे अधिकार असावेत असे मत मांडले म्हणजे काय, BN राऊंचं असं मत होतं की
तुमचं जे लेजिस्लेचर आहे, संसद जी काही आहे, त्याला तुम्ही खूप पॉवर देताय. संसदेला जे तुम्ही खूप पॉवर देताय, जे धोकादायक आहे. त्यांचं म्हणणं होतं की एक्सटेंडिंग पॉवर्स ऑफ द पार्लमेंट आर डेंजरस. तुम्ही राष्ट्रपतींना काय करताय, तुम्ही फक्त एक कॉन्स्टिट्यूशनल हेड म्हणून बसवताय, घटनात्मक तुम्ही प्रमुख आहात, बाकी तुम्ही काही करू नका. स्वतःचं डिस्क्रिशन, स्वयंनिर्णय म्हणजे काय, माझ्या मर्जीचा मी मालक, असं काहीतरी राष्ट्रपतींकडे आज आहे का? नाही आहे, फार काही नाहीच आहे. 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 काय केलंय? 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 काय केलेला आहे? राष्ट्रपतींवरचा जो सल्ला आहे, मंत्रिमंडळानं दिलेला सल्ला, तो काय केलाय? बंधनकारक करण्यात आलेला आहे. हा सुद्धा वन लाईनर प्रश्न असू शकतो. 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 द्वारे मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आलेला आहे. सो ते स्वतःच्या मर्जीने वागू शकत नाहीत. एका अर्थानं संसदेनंच केलेली घटना दुरुस्ती आहे. BN राऊंना तीच भीती वाटत होती की संसद जी आहे ती एवढी पॉवरफुल होईल की राष्ट्रपती हे मियर हेड बनून राहतील, की जे झालं त्यांचं ऐकलं नाहीच आहे तुम्ही टेक्निकली. आज जर तुम्ही बघितलं तर राष्ट्रपतींकडे कॉन्स्टिट्यूशनल डिस्क्रिशन आहे का, म्हणजे घटनात्मकरित्या मिळालेला स्वयंनिर्णयाचा अधिकार आहे का, की घटनेमध्ये लिहिलंय बाबा, आर्टिकल 52 मध्ये लिहिलंय, कुठेतरी लिहिलंय की तुम्ही इथं स्वतःच्या मर्जीने निर्णय घेऊ शकता? असं नाही आहे. भारताच्या राष्ट्रपतींना घटनेने स्वयंनिर्णय तुम्ही इथं घ्या असं काही म्हटलेलं नाही. भारतीय राष्ट्रपतींना जे स्वयंनिर्णयाचा अधिकार आहे तो सिच्युएशनल आहे. त्याला आपण परिस्थितीजन्य स्वयंनिर्णयाचा अधिकार म्हणतो. काय म्हणतो? परिस्थितीजन्य स्वयंनिर्णयाचा अधिकार. म्हणजे कधी? तुमच्यावर जेव्हा वेळ येईल, अशी सिच्युएशन येईल की तुम्हाला आता तुमचं काहीतरी वापरावं लागेल, तुमचा मत वापरावं लागेल, अशा कुठल्या सिच्युएशन आहे? आर्टिकल 75 मध्ये काय आहे? राष्ट्रपती पंतप्रधानांची नेमणूक करतील. पण कधी कधी असं होऊ शकतं की कुठलाच पक्षाला बहुमत मिळणार नाही. तुमचं लोकसभा जी आहे ती आता इकडे जाऊ की तिकडे जाऊ, हे पण म्हणतात आमच्याकडे आहेत, ते म्हणतात आमच्याकडे आहेत, अशी सिच्युएशन तयार होते की नाही? महाराष्ट्रामध्ये झालेली आहे 2014च्या वेळेला. कुठले ग्रुप कुठले आहेत, मग त्यावेळेला राष्ट्रपती राजवट पण आली आहे ना. सगळे मुद्दे त्या सगळ्या याच्यामध्ये येतात की अशा केसमध्ये कोणाला PM म्हणून नेमणूक करायची, कोणाकडे बहुमत आहे, हा जो अधिकार आहे हा राष्ट्रपतींना आहे. पण हे कसं झालंय? सिच्युएशनल आहे. आपण म्हणतो ना की सिच्युएशनच अशी आली राव, काय झालं की एवढं काय काय झालं ना, घरचे आजारी होते, मला पण काय बरं वाटत नव्हतं, ही फ्री गेली, असं सिच्युएशन येते की नाही बऱ्याच लोकांची. तुमच्याकडे सिच्युएशन्स खूप असतात. तशी सिच्युएशनल, परिस्थितीजन्य, की आता माझ्यावर वेळ अशी आली की मलाच आता हा निर्णय घ्यावा लागेल. सो त्या केसमध्ये ते वापरतात. दुसरं, त्यांना ज्या वेळेला वाटतं की मंत्रिमंडळाकडे आता सभागृहाचा विश्वास राहिलेला नाही, अविश्वास नावाची गोष्ट तुमची येते, तर त्या केसमध्ये तुम्ही काय करता? राष्ट्रपती मंत्रिमंडळाला जे आहे ते डिसमिस करू शकतो. तिथं पण तुम्ही काय वापरता? स्वतःचा स्वयंनिर्णयाचा अधिकार. तिसरी केस काय आहे? लोकसभेचं विसर्जन करणं. मंत्रिमंडळाची जेव्हा मेजॉरिटी जाते, बहुमत जे आहे ते तुमचं जातं, तेव्हा तुम्ही काय करता? लोकसभा विसर्जित करून मग पुढे इलेक्शन होतं. अशा पद्धतीच्या परिस्थितीजन्य तुमच्याकडे डिस्क्रिशन आहे, कॉन्स्टिट्यूशनल डिस्क्रिशन तुमच्याकडे नाही. तर तशा पद्धतीचं घटनात्मक डिस्क्रिशन असावं अशी सूचना BN राव यांची होती, पण ती अर्थात अंमलात आली नाही. म्हणजे असावे मत मांडलं होतं त्यांनी, पण ते काय झालं नाही. आता हे कुठं आहे? तर हे BN राऊंनी जे लिहिलंय कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या डिबेट्समध्ये जे आहे तिकडे, ते जाऊन वाचायचं आहे का? तर नाही वाचायचं. मी सांगितलं, संपला विषय. एवढंच त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. आपल्याला कॉन्स्टिट्युशनल ॲडवायझर, लिगल ॲडवायझर आहेत एवढं समजलं तरी पुरे. सो यापैकी नाही. सेकंड, मार्गदर्शक तत्वे ही नववर्षाच्या ठरावासारखी आहेत जी 2 जानेवारीला अपयशी ठरतात. अशा स्वरूपाचे मत कोणी मांडले आहे? प्रश्न आला होता की नाही यावर्षी ग्रुप सीच्या याला? असाच सेम आला होता, वेगळं फक्त केलं. तिथं नसलेल्या गोष्टी मी टाकतोय. तिथे KT शाह, आयवर जेनिंग, KC वियर, TT कृष्णम्माचारी. मी या पेपरच्या पॉलिटीचं डिस्कशन घेतलेलं आहे बघा यूट्यूबला, लाईव्हला बघितलं असेल तर. तिथे त्यांनी दिलेलं होतं की कोणी काय काय म्हटलेलं आहे. मग आता हे जे आहे त्यावेळेस मी सुद्धा नाव सांगितलं होतं. कोण आहे? नसीरुद्दीन. नसीरुद्दीन यांचं मत आहे. नसीरुद्दीन जे आहे, कोण आहे नसीरुद्दीन? लक्ष्मीकांतमध्ये पण नसीरुद्दीनच म्हटलंय. नसीरुद्दीन म्हणजे कोण आहे? आपल्याला ॲक्टर नसीरुद्दीन शाह माहिती आहे. नसीरुद्दीन कोण आहे बघायला पाहिजे. त्यांचं नाव जे नसीरुद्दीनपेक्षा नझीरुद्दीन अहमद असं आहे. नझीरुद्दीन अहमद. बऱ्याच ठिकाणी ते नसीरुद्दीन असं लिहिलं जातं, पण ते नझीरुद्दीन अहमद आहे.
संविधान सभेचे सदस्य आहेत, ते व्यवसायाने वकील आहेत. नझीरुद्दीन अहमद बंगालमधून येणारे आलेले संविधान सभेचे सदस्य आहेत. नझीरुद्दीन अहमद यांचं कॉन्ट्रीब्युशन DPSPचं क्रिटिक तर आहेच आहे, पण त्याचबरोबर मायनॉरिटी जे काही आहे, अल्पसंख्याक समुदाय जो आहे, मुस्लिम समुदाय जो आहे, त्याच्याविषयी सुद्धा काही चांगले मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले होते. सो नझीरुद्दीन अहमद बंगालमधून आलेले संविधान सभेचे सदस्य. KT शाह काय मेन्समध्ये काय म्हटले? पायस सुपरफ्लिटीज दिले ना, इथे माझ्याकडे आहे बघा. धार्मिक दिखावा एका अर्थानं तो शब्द त्यांनी वापरला. पायस म्हणजे धार्मिक, सुपरफ्लिटीज काही नाही, म्हणजे आपण म्हणतो ना हे काय, याच्यात अर्थ नाही, दिखावा. पायस सुपरफ्लिटीज. आणि आणखी KT शाह यांचं दुसरं टीका काय आहे? अशा बँकेवरचा चेक आहे की जिथे बँकेकडे पैसे असतील तेव्हाच तो चेक वटेल. आपण चेक दिला तर काय करतो? बाउन्स नाही होत ना. बाउन्स झाला तर तो गुन्हा आहे की नाही? तुम्ही मला चेक दिला, हे घ्या सर 800 रुपयाचा चेक देतो टेस्ट सिरीजचा, आम्ही जाऊन भरला, बाउन्स झाला तर काय आहे? तुम्हाला फाईन बसतो. का? की तुम्ही खोटं प्रॉमिस केलं. तर ते म्हणतात की हा असाच चेक आहे, जेव्हा बँकेच्या खात्यात पैसे येतील तेव्हा. DPSP नॉन जस्टिसिएबल आहेत, जेव्हा वाटेल तेव्हाच राज्य त्याला इम्प्लिमेंट करतं. सो KT शाह. KC व्हिअरचं काय आहे? मॅनिफेस्टो ऑफ एम्स अँड ॲस्पिरेशन्स. पेपरला आलेलं आहे बघा मेन्सला. तुमच्या जे एम्स आहेत, हेतू आहे, उद्दिष्ट आहेत, आणि ॲस्पिरेशन म्हणजे आकांक्षा आहेत, यांचा एक प्रकारचा तो जाहीरनामा आहे. उद्दिष्ट आणि आकांक्षांचा जाहीरनामा. आणि दुसरं पण KC व्हिअरनी काय म्हटलंय त्याला? मॉरल होमिली म्हणजे नैतिक, होमिली म्हणजे प्रवचन. म्हणजे ते काय एक प्रकारचं नुसतं वाफ आहेत, प्रवचन आहे, गप्पा. कारण काय अर्थात जर त्याला काय जस्टिसिएबलच नसेल तर ते प्रवचनासारखंच होतं. नझीरुद्दीनचं आपण बघितलं. आणि आयवर जेनिंगचं काय? पायस ॲस्पिरेशन्स. पुन्हा पवित्र स्वरूपाच्या किंवा तशा ॲस्पिरेशन, पवित्र आकांक्षा. असं का म्हटलं या सगळ्या लोकांनी? कारण जे तुम्ही असं पवित्र आणि हे म्हणता, हे काही खरं नसतं एका अर्थानं, ते फक्त बोलण्याच्या गप्पा आहेत, असं त्यांचं ते मत सगळं येतं. TT कृष्णम्माचारींचं नाव याच्यामध्ये नाही आहे, जे त्या दिवशी पेपरला आलेलं आहे. काय TT कृष्णम्माचारीचं? व्हेरिटेबल डस्टबिन ऑफ सेंटिमेंट्स. सेंटिमेंट म्हणजे भावना. कचरापेटी, खरीखुरी कचरापेटी आहे, की भावनांची कचरापेटी आहे. तोंडाच्या गप्पा आहे ना, भावनांची कचरापेटी. सिव्हिल सर्व्हिसेसच्या लेक्चर्समध्ये असतं की नाही, जिद्द, चिकाटी, आकांक्षा, असं असतं की नाही. पहाटे 3:30ला उठलं पाहिजे, गार पाण्याने आंघोळ केली पाहिजे, अजून काय आहे, खूप काही आहे ना. फाटकी पॅन्ट घालून अभ्यासिकेत गेलं पाहिजे, उपासमार झाली पाहिजे, वडापावच खाल्ला पाहिजे, असं खूप काही असतं. माझे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्लासेसच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन संघर्ष सांगतात बघा, एवढं माझ्यावर वाईट वेळ आली. हे जे सगळं आहे ना, हे जे रोमॅन्टिक बाजार, सिव्हिल सर्व्हिसेसचा हा रोमॅन्टिक बाजार असतो, तसा बाजार जो आहे, तसंच त्यांनी पण ते म्हटलेलं आहे की हे डस्टबिन ऑफ सेंटिमेंट्स आहे. याला पण काही अर्थ नाही. आणि या सगळ्या जे तुम्ही बघता ना, म्हणजे मी हे बंदच केलेलं आहे की आपण म्हणतो ना सर मोटिवेशनल बोला. मोटिवेशन काय द्यायचं? तुम्ही ठरवलंय ना, तुम्ही तुमच्या घरून तुमच्या पालकांनी पैसे देऊन तुम्हाला पाठवले की मला PSI व्हायचं आहे, मला STI व्हायचं आहे, मला कलेक्टर व्हायचं आहे, मला IPS व्हायचं आहे. आणखी काय मोटिवेशन द्यायचं आहे? माझं काम आहे शिकवणं. हे का बोलतोय मी? कारण हे अनेक लोक यूट्यूबला पण हजारो लोक बघतात, ॲपवर पण 700-800 लोक बघतात, इथं बसलेले तुम्ही. खूप गरजेचं आहे हे कल्चर बदलणं. आणि हे फक्त प्रवचन नाही आहे. जोपर्यंत तुम्ही या कल्चरला बळी पडताल ना, तोपर्यंत तुम्ही पास नाही होणार. की हा झाला याचं काहीतरी ऐकतो, असा कुठलाच युनिफॉर्म थंब रूल नाही आहे UPSC आणि MPSCमध्ये. ही PSI झाली, ही डेप्युटी कलेक्टर झाली, ही DYSP झाली, हिने काय केलं ते मी बघते, त्यानं काय केलं ते मी बघतो, काहीच नसतं. अभ्यास आहे तो त्याने त्याच्या पद्धतीने केला, तुम्ही तुमच्या पद्धतीने करायला पाहिजे. नाहीतर मग ते TT कृष्णम्माचारी म्हणतात तसं सगळ्या इमोशनचा तो डस्टबिन होतो, कचरापेटी. प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी कोणत्या तरतुदी या मार्गदर्शक तत्वांचा भाग नाहीत? ग्रुप सीला आलेला आहे, बघितलं का? त्या दिवशी त्यांनी विचारला होता. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही असा विचारला होता. सेम प्रश्न मी जुन्या बूस्टर्समध्ये घेतलेले आहेत. हजारो प्रश्न डिस्कस केले मी, अनेकदा सांगतो ते प्रश्न बघा परत एकदा. मी ॲपवर ते आज टाकायला लावतो. सीला त्यांनी विचारलं होतं, ग्रुप सीला कोणते मूलभूत कर्तव्य नाही. तिथं त्यांनी दिलं होतं स्मारके आणि सार्वजनिक महत्त्वाच्या ठिकाणाचे संरक्षण करणे, आर्टिकल 49 DPSP मध्ये, तिकडे टाकलेलं. आपण काय म्हटलं? मार्गदर्शक तत्वांचा भाग नाहीत ते ओळखा.
थोडक्यात मूलभूत कर्तव्य कोणती आहेत ती ओळखा. प्रश्न फिरवून त्याचा अर्थ काय होतो की DPSP कुठले नाहीत. मग DPSP कुठले नाही आहेत, ब आणि क मध्ये काय आहे बघा बरं. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता आर्टिकल 51. DPSP क मध्ये काय आहे, भौतिक संसाधनांचे समान वितरण करणे आर्टिकल 39. पहिल्या टेस्टमध्ये किंवा PYQ मध्ये मी 39चे सगळे 6-7 मुद्दे दिले होते, आठवतं. त्याच्यातला आहे संपत्तीच्या असं समान वितरण करा तुम्ही की जेणेकरून सगळ्यांच्या याच्यासाठी ते वापरलं जाईल. सो ब आणि क हे DPSP आहे 51 आणि 39. आणि अ, ड आणि ई हे काय आहेत तुमचे मूलभूत कर्तव्य आहेत. भाग 4A कशात आहेत तुमचे मूलभूत कर्तव्य. भाग 4A आर्टिकल 51A याच्यामध्ये तुमची 11 मूलभूत कर्तव्य आहेत. 11 म्हणजे काय, 10+1 10 जी आहेत ती 42व्या घटना दुरुस्तीने टाकली आहेत. आणि 11वं मूलभूत कर्तव्य तुमचं 86वी घटना दुरुस्ती कायदा 2002 टाकलेलं आहे. जिथे येतं ना आर्टिकल 21A टाकलं, मोफत आणि कंपल्सरी शिक्षण जे आहे. आर्टिकल 45 मध्ये तुम्ही 6 ते 14 काढून 6 पर्यंतच्या बालकांचं टाकलं. आणि मग 11वं कर्तव्य टाकलं की तुम्ही आता मग तुमचे जे हे असतील काय आपण त्याला म्हणूया, तुमचे जे चाइल्ड असेल किंवा वॉर्ड असेल ज्याचं पालकत्व तुमच्याकडे आहे अशा मुलासाठी तुम्ही मग प्रयत्न करावेत असं 11वं कर्तव्य टाकलेलं आहे. त्यातली 3 इथं दिलेली आहेत. मग जर आपण 1 by 1 11 मध्ये गेलो तर पहिलं काय आहे, तुमच्या ज्या काही आयडियल्स आहेत राष्ट्राचे आणि इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांचं एक प्रकारे अबाईड करणं, संविधान जे आहे त्याचं तुम्ही एक प्रकारे सन्मान करणं, प्लस तुमचा राष्ट्रीय झेंडा आणि राष्ट्रगीत यांचं तुम्ही त्याचा सन्मान करणं हे पहिलं कर्तव्य. दुसरं कर्तव्य कुठलं आहे, नॅशनल स्ट्रगल ऑफ फ्रीडम, भारताचा जो स्वातंत्र्य संग्राम आहे त्याला चेरिश करणे. चेरिश करणे म्हणजे एका अर्थाने त्याला सेलिब्रेट करणे, त्याला मानणं. या लोकांनी काहीतरी केलं होतं बाबा. म्हणजे काय, महात्मा गांधींना तुम्ही मानत नसाल तर तुम्ही मूलभूत कर्तव्य पाळत नाही आहे टेक्निकली, याचा अर्थ होतो. ज्या माणसानं एवढं केलं, जवाहरलाल नेहरू ऑलमोस्ट डिकेड तो माणूस जेलमध्ये राहिला, ऑलमोस्ट डिकेड 8-8.5 वर्षाचा जो सगळा तो कालावधी आहे. नेहरूंचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आज लोक म्हणतात नेहरूंनी काय केलं, नेहरू किती वर्ष जेलमध्ये बसले ते काउंट जरी केलं ना तरी तुम्हाला कळेल नेहरूंनी काय केलं. सगळी जी काही चळवळ आहे म्हणजे हे जे येतं हे मूलभूत कर्तव्यांचा भाग आहे. आपण म्हणतो ना की तुम्हाला देशाविषयी खरंच प्रेम आहे का, देशाविषयी प्रेम म्हणजे संविधानाविषयी प्रेम. आणि संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य दिले, टू चेरिश अँड फॉलो नोबल आयडियल्स दॅट इन्स्पायर्ड द फ्रीडम स्ट्रगल ऑफ इंडिया. सेकंड कर्तव्य. तिसरं काय आहे, सॉव्हरिनिटी, युनिटी आणि इंटिग्रिटी ऑफ इंडिया, भारताचे सार्वभौमत्व, भारताची एकता आणि भारताची एकात्मता ही अपहोल्ड करणे आणि प्रोटेक्ट करणे, ही अपहोल्ड करणे आणि प्रोटेक्ट करणे तिसरं कर्तव्य. त्याच्यानंतर काय आहे, टू डिफेंड द कंट्री, राष्ट्राचे संरक्षण करणे आणि गरज असेल तेव्हा राष्ट्राची नॅशनल सर्व्हिस, जेव्हा तुम्हाला बोलवलं जाईल तेव्हा तुम्ही गेलं पाहिजे. अनेक आहेत. आणखी काय आहे पुढचं, टू प्रमोट हार्मनी, एक प्रकारचा सगळीकडे तो भाव राहील. आणि कॉमन ब्रदरहूड, स्पिरिट ऑफ कॉमन ब्रदरहूड. फक्त शब्द आपण रिवाइज करतोय की ते सगळं बंधुभाव जो तुमचा असायला पाहिजे. आणि तुम्ही जे काही धर्म आहे, लिंग्विस्टिक किंवा रिजनल ज्या काही तुमच्या सगळ्या ॲस्पिरेशन आहे त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही देशामध्ये कॉमन बंधुभाव जो आहे तो टाकायला पाहिजे. आणखी काय आहे, रिच हेरिटेज ऑफ कंट्रीज, कंपोजिट कल्चर, भारताची जी व्यामिश्र संस्कृती आहे त्याचं एक प्रकारे तुम्ही जतन करायला पाहिजे, जे अ मध्ये दिलेलं आहे एक कर्तव्य. राष्ट्राच्या व्यामिश्र संस्कृतीच्या मौलिक परंपरेचे जतन करणे, टू व्हॅल्यू अँड प्रिझर्व, त्याची किंमत करणे. आपण म्हणतो ना तुला याची किंमत आहे का, तुला याची किंमत आहे का, आपण म्हणतो की नाही, तू जे काही पैसे भरलेत 800 रुपये त्याची किंमत तुला आहे का, की अरे आपण हे 8ही टेस्टला जाऊन यांचं डिस्कशन 3 वेळा दिलं तर 3 वेळा बघायला पाहिजे. किंमत करणे, किंमत आहे का तुला, तर किंमत करणे प्लस त्याची जतन पण करायचं, प्रिझर्व पण करायचं आहे. कॉम्पोजिट कल्चर जे काही आहे ते सगळं. आणखी पुढे काय आहे, वने, तलाव, नद्या, वन्यजीव जे आहे यांचं संरक्षण करणे आणि त्यांना प्रोटेक्ट आणि इम्प्रूव्ह करणे, हे इथं दिलं बघा ड मध्ये. आणखी काय म्हटलंय पुढचं जे येतं, सायंटिफिक टेम्पर, सायंटिफिक टेम्पर आणि ह्युमॅनिझम आहे ना, मानवतावाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, ह्या गोष्टी ज्या आहेत तो डेव्हलप करणे. लोक आपल्यामध्ये सायंटिफिक वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप करणे. मग आता इंटरेस्टिंग आहे, भारत ह्याच्याकडे चाललाय काय रिव्हर्स चाललाय,
भारत रिव्हर्स चाललाय, म्हणजे जे एक्झॅक्ट पाहिजे ना ते पुढं यायच्या ऐवजी भारत आता मागं पळायला लागलेला आहे. म्हणजे जेवढं बाबा बुवांचं प्रस्ताव आज वाढत आहे सगळं ते फंडामेंटल ड्युटीजच्या ज्या काही ते उलट चाललेलं आहे. आणखी सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण टू सेफगार्ड पब्लिक प्रॉपर्टी अँड ॲब्ज्युअर व्हायलन्स, हिंसा जी काही आहे ती टाळायला पाहिजे. आणखी काय टू स्ट्राईव्ह टुवर्ड्स एक्सलन्स इन ऑल स्पियर्स ऑफ लाईफ, जगण्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये एक्सलन्स जे काही आहे तो अचीव करणे. आणि शेवटचं 11वं कर्तव्य जे येतं ते तुमच्या पाल्यांसाठी तुम्ही शिक्षण 6 ते 14 वयोगट. सो ही 11 कर्तव्य मी इथं बोललोय. DPSP मुद्दाम बोलत नाही, कारण DPSP आपण पहिल्या 3 टेस्टमध्ये आणि PYQ मध्ये भरपूर डिस्कस केले. सो अ, ड आणि ई जे काही आहे हे काय आहेत, तुमचे मूलभूत कर्तव्य आहेत. आणि बाकी ब आणि क मध्ये तुमचं आर्टिकल 51 आणि आर्टिकल 39 मधलं मार्गदर्शक तत्व आहेत. प्रश्न क्रमांक 4, योग्य विधाने ओळखा. आता यांनी पण मला वाटतं विचारलं होतं का ग्रुप सीच्या याच्यामध्ये, भाषेचा आहे बघा माझ्यासमोर पेपर. प्रश्न क्रमांक 38 ब संच, अनुसूची 8 मध्ये एकूण किती भाषांचा समावेश आहे? 22. आपण आधीच बोललो की नाही, 22 आणि मूळच्या असणाऱ्या 14. मग त्याच्यावरच हा प्रश्न डिझाईन केला आहे. अ, सिंधी या भाषेचा समावेश 71वी घटना दुरुस्ती कायदा 1992 द्वारे करण्यात आला. विधान बरोबर आहे का चूक आहे? चूक आहे. कुठल्या घटना दुरुस्तीने? 21वी घटना दुरुस्ती कायदा 1967. हे जर पाठ नसेल ना तर तुम्ही PYQ पासून माझे लेक्चर करता याला काहीच अर्थ नाही. मी PYQ घेतला होता गेल्या वर्षीचा, त्याच्यात तो प्रश्न होता की नाही, त्यांनी सेम भाषा कुठल्या घटना दुरुस्तीने टाकली आणि कुठल्या नाही हे चुकवणारा घेतलं होतं की नाही PYQ. पुढचं पाठ आणि मागेचा पाठ याला काहीच अर्थ नाही. सिंधी 21वी घटना दुरुस्ती कायदा 1967 टाकण्यात आलेली आहे. 71वी घटना दुरुस्ती 1992 कोणत्या भाषा टाकल्यात? कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी. कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी. कंबाईन ग्रुप बी पूर्व सेम आलेला आहे गेल्या वर्षी. कोकणी, ग्रुप मणिपुरी आणि नेपाळी 71. ब, 96वी घटना दुरुस्ती कायदा 2011 द्वारे जे काही आहे ओडिया या भाषेचा 8व्या अनुसूचित नव्याने समावेश करण्यात आला. विधान चुकीचं आहे. 96व्या घटना दुरुस्तीने काय केलं? मुळातच तिथं असलेल्या ओरियाचं नामकरण ओडिया असं केलं. इट रिनेम्ड इट. त्यांनी इंट्रोड्यूस नाही केली त्याला, त्यांनी फक्त त्याचं नाव नव्यानं दिलं लोकल भाषेमध्ये. जसं आपण इंग्लिशमध्ये बेंगॉली म्हणतो, ते म्हणतात की तसं नाही म्हणायचं, तुम्ही वेस्ट बेंगॉल म्हणू नका तर पश्चिम बंगाल म्हणा. आमचं जे उच्चार आहे ते तसे कन्नडा म्हणा. तुम्ही तुमच्या पद्धतीने आमचे जे काही शब्द ते बोलू नका. तर ते म्हणले की ते ब्रिटिशांनी ते सगळं आहे, ओडिया आहे तर ओडिया म्हणावं, लोकल. येतंय लक्षात? सो फक्त नाव जे आहे ते त्यांनी केलं, करेक्ट केलं, त्यांनी तिथे नव्यानं टाकलं नाही. मग आता जर 96 आपल्याला आठवत असेल, ओडिया आपल्याला आठवत असेल आणि तरी प्रश्न चुकला असेल तर आपल्याला आठवून उपयोग नाही. अल्टिमेटली आठवलं हा जो काही आहे हा अहंकार ठेवण्याचा अर्थ नाही. चुकलं हे जास्त महत्त्वाचं आहे. लक्षात येतं? आपल्याला काय वाटतं, अरे हां ते होतं का, मला तर येत होतं. तुम्हाला येऊन उपयोग नाही, काळं करणं महत्त्वाचं. एवढी प्रॅक्टिकॅलिटी जेव्हा स्वभावात येईल ना तेव्हा ते लक्षात. ये न के न प्रकारे गावाकडे म्हणतात की नाही, उड्या धड्या घेऊन ते करेक्टच आलं पाहिजे. सो ब पण चूक. क, मूळ संविधानाच्या 8व्या अनुसूचित 14 होत्या, आज संख्या 22 आहे. क करेक्ट आहे. आणि ड, संस्कृतचा 8व्या अनुसूचीतील समावेश मूळ संविधानातच केला गेला होता. PYQ मध्ये मी स्पेशल संस्कृतवर बोललो होतो की मुळात तुम्हाला आठवेल की आसामी आहे, बंगाली आहे, गुजराती आहे, कन्नडा आहे, मराठी आहे, संस्कृत आहे, पंजाबी आहे, या सगळ्या ओरिजिनलमध्ये असणाऱ्या भाषा होत्या. सो क आणि ड करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 5, घटनेच्या भाग 3 मधील अनुच्छेद 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्कांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील बालकांना धोकादायक उद्योगांमध्ये काम करण्यास प्रतिबंधित करणारा हक्क कितव्या अनुच्छेदांतर्गत देण्यात आला आहे? प्रश्नामध्ये पण माहिती देण्याचा प्रयत्न आहे की हां तेवढं तरी गेलं पाहिजे. भाग 3, 12 ते 35 काय? मग आर्टिकल 24 आपण पाहिलेलं आहेत. आर्टिकल 23 आणि आर्टिकल 24 शोषणाविरुद्धचा मूलभूत हक्क. 23 आणि 24. त्याच्यातला 23 काय सांगतो? प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बिईंग्ज अँड फोर्स्ड लेबर, म्हणजे मानवी तस्करी किंवा मानवी वाहतूक आणि तुमचं काय आहे, सक्तीचे श्रम यांना प्रतिबंध. आर्टिकल 23 मध्ये येतो पहिला जो काही हक्क आहे असं तुमच्या शोषणाविरुद्धचा. आणि ट्रॅफिक इन ह्युमन बिईंग्ज मध्ये मग त्यांनी वेगवेगळे भाग केले आहेत
की मानवी वाहतूक म्हणजे नेमकं काय आहे, की जी काही माणसांची खरेदी विक्री होते, मुलं पुरुषांची असेल, स्त्रियांची असेल किंवा महिलांची किंवा लहान बालकांची असेल, ह्यांची जी खरेदी विक्री केली जाते, एक प्रकारे गुलामगिरीची जी प्रथा आहे की नाही, अगदी मिडिएवल काळात आहे, युरोपमध्ये पण आहे, तर ते सुद्धा मानवी वाहतूक होईल. इमॉरल ट्रॅफिकिंग ऑफ वुमेन, वेश्या व्यवसाय, प्रॉस्टिट्यूशन जे आहे ते सुद्धा त्याला प्रतिबंध आहे. देवदासीची जी प्रथा आहे त्याला सुद्धा ते येतं. आणि आणखी काय आहे, तुमची स्लेव्हरी, गुलामगिरी जी आहे, एखाद्याला गुलाम करणं माणसाला, तर ते सुद्धा त्याच्यामध्ये येतं. बेगर, फोर्स्ड लेबरचा जो भाग आहे की नाही, तो सगळा. आणि हे आर्टिकल 23 जे आहे खाजगी व्यक्तींच्या विरोधात सुद्धा अवेलेबल आहे, कारण मुळात हे फक्त राज्यसंस्थाच करेल असं नाही, प्रायव्हेट पर्सन सुद्धा करू शकतो. आर्टिकल 24 जो प्रश्नामध्ये विचारला की प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन इन फॅक्टरीज एटसेट्रा, की धोकादायक उद्योग असतील किंवा कारखाने असतील, इथे 14 वर्षाखालच्या मुलांना काम करण्यास प्रतिबंध. हे कशात येतं, आर्टिकल 24. तुमच्या शोषणाविरुद्धचे 2 हक्क आहेत, त्यातलं 23 आपण डिस्कस केला आणि 24 प्रश्नात विचारलेला आहे. मग कुठले फॅक्टरी आहेत, माइन्स आहेत, खाणं आहेत, रेल्वे आहेत, आणखी जिथे हॅझार्डस आहे, हॅझार्डस म्हणजे धोकादायक आहे, फटाके बनवायचे असतील, ब्लास्टिंग होत असेल, जिथे डायनामाइट काही वापरला असेल, खाणकाम असेल, अशा ठिकाणी तुम्ही ते करू शकत नाही. पण याला अपवाद काय केला आहे तुम्ही, हार्मलेस किंवा जे इनोसंट वर्क आहे, एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे, मुलं जाहिरातींमध्ये काम करतात, जिथे त्यांना सुख आहे एक प्रकारचं, जिथे त्यांचं शोषण होत नाही आहे, तर तिथं तुम्हाला अलाउड आहे. सो आर्टिकल 23 आणि 24. 22 आठवतंय का, गेल्या टेस्टमध्ये डिस्कस केलं आहे, प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन, अटक आणि स्थानबद्धता यांच्याबद्दलचं असणारं संरक्षण, प्रिव्हेंटिव्ह आणि प्युनिटिव्ह आपण डिस्कस केलं होतं. आणि 27 आठवतं का, फ्रीडम फ्रॉम टॅक्सेशन फॉर प्रमोशन ऑफ रिलिजन, एखाद्या धर्माच्या प्रसाराच्या बाबत कर न भरण्याबाबत असणारं तुमचं स्वातंत्र्य, जेणेकरून राज्यसंस्था कुठल्या एका धर्माकडून घेतलेला पैसा दुसऱ्या धर्मासाठी वापरू शकणार नाही. आर्टिकल 27. 25 ते 28 तुमचा धार्मिक स्वातंत्र्याचा असणारा मूलभूत हक्क. प्रश्न क्रमांक 6. मी जर बोलून थकत नसेल ना, तर तुम्ही लिहून थकायला नाही पाहिजे. लक्षात येतं, एवढं बॉडी एक्झॉस्ट करून टाकायची, आणि बॉडी एक्झॉस्ट करण्यातच खरी मजा आहे. एवढं काम केलं सर की मला शांत झोप लागते. आपण जे सुख शोधतो ना, पीस शोधतो ना, शांतता शोधतो ना, आनंद शोधतो, तो अकम्प्लिशमेंटमध्ये आहे. एखादी गोष्ट ठरवलेली पूर्ण करण्यानंतर जे वाटतं त्याला सुख म्हणतात. आपल्याला वाटतं की इथून कडून पळून एखादा सिनेमा बघतो आणि मग तिथे गेल्यावर तो गिल्ट येतो. सुख याच्यात आहे की प्रत्येक वेळेला लिहितो. म्हणजे आजही माझा हात जर फंडामेंटल राईट्स लिहित असेल ना, कशाही संदर्भात, एखाद्या नियतकालिकात मी लेख जरी लिहित असेल आणि मला फंडामेंटल राईटचं हे आलं, तर बॉडीला आणि माझ्या हाताला इतकी सवय लागली की भाग 3 अनुच्छेद 12 ते 35 मी स्वतःला अरे हे का होतं आपल्यासोबत, कारण तेवढं नाही, हे आलंच पाहिजे प्रत्येक वेळेला ते लिहिलं पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही मला कंटाळा करतात लोक की जर आता माहिती आहे की जेवढ्या वेळा लिहाल तेवढ्या वेळा त्याचा फायदा होईल. प्रश्न क्रमांक 6 का विचारला बघा, सेम ग्रुप सीच्या याच्यामध्ये तशा टाईपचा प्रश्न आलेला आहे. भारताच्या राष्ट्रपती पदाबाबतची योग्य विधाने निवडा. काय आहे, त्यांच्या निवडणुकीत आठवतं, पहिल्याच टेस्टच्या PYQ मध्ये मी बोललो होतो, पद्दुचेरीच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य मतदान करू शकतात. मग कोण आहे राष्ट्रपती पदाच्या उमेदवारी किंवा इलेक्शनचे मतदार कोण आहेत तुमचे, लोकसभा अधिक राज्यसभा यांचे सर्व इलेक्टेड मेंबर्स, सर्व निर्वाचित सदस्य, म्हणजे तुमच्या संसदेचे सर्व इलेक्टेड सदस्य. त्याच्यानंतर घटक राज्यांच्या ज्या विधानसभा आहेत राज्यांच्या, यांचे पुन्हा सर्व निर्वाचित सदस्य. त्याच्यानंतर कुठल्या तुमच्या विधानसभा राहिल्या, दिल्ली आणि पद्दुचेरी, म्हणजे युनियन टेरिटरीज म्हणतो मी कॉमनमध्ये, किंवा दिल्ली आणि पद्दुचेरी म्हणू शकता, यांचे सर्व इलेक्टेड सदस्य हे कोण आहेत तुमचे मतदार आहेत. आणि कोण नाही, संसदेचे सर्व नॉमिनेटेड जे आहेत ते नाही आहेत संसदेचे. त्याच्यानंतर तुमच्या विधानसभा ज्या आहेत त्यांचे नॉमिनेटेड कुणीच नाही. त्यानंतर दिल्ली पद्दुचेरीच्या विधानसभामध्ये नॉमिनेटेड असेल तर ते कुणीच नाही. आणि प्लस आणखी कुणी नाही, सर्व घटक राज्यांचे, सर्व म्हणजे जिथे जिथे विधान परिषदा असतील त्याचे कोणतेच सदस्य त्याच्यामध्ये मतदार म्हणून नाहीत. हे रिवाईज करायला पाहिजे. आणि उपराष्ट्रपती पदाबाबत आपण प्रश्न घेतला होता की बाकी कोण नसतं, पण संसदेचे मात्र मग सगळे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदार असतात.
सो करेक्ट आहे, फक्त थोडं फिरवून विचारलं, मुद्दाम आपल्यालाच आपली शंका यावी की अरे एकदा बघायला पाहिजे. माझा हेतू काय, 60 मिनिटांमध्ये नॉलेज चेक करायचं, वेळेबरोबर स्पर्धा करायला लावायची, नॉलेज बरोबर नाही. त्यांच्या निवडणुकीत पद्दुचेरीच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य मतदान करू शकतात. ह्याच्यामध्ये तुम्ही 30 सेकंद जरी वाया घालवले तरी मी जिंकलो. उत्तर करेक्ट करण्याचा मुद्दाच नाही आहे. म्हणजे हां आपण एकदा बघतोय हां कोण कोण आहे हे मनातल्या मनात जरी रिवाईज केलं आणि तुमचे 15 सेकंद गेले तर याचा अर्थ माझा हेतू सफल झाला. मी तुमचे 30 सेकंद जर खाल्ले असतील की पद्दुचेरी हां आहे आहे आहे, तर इथपर्यंत यायला जर तुमचा वेळ गेला तर याचा अर्थ माझा हेतू सफल झाला. इतकी रिव्हिजन स्ट्रॉंग पाहिजे की हां आहे दिल्ली पद्दुचेरी, फट कळलं मला काय म्हणायचं आहे, की फिरवून टाकला. त्यांची लोकसभेचा सदस्य होण्याची पात्रता आणि किमान वय 30 असावे लागते. विधान चूक आहे. लोकसभेचा सदस्य होण्याची पात्रता आणि किमान वय 35 असायला पाहिजे. आत्ता ग्रुप सी मध्ये त्यांनी पात्रतेचे मुद्दे विचारलेले आहेत, राज्यपाल असतील इतर असतील म्हणून टाकलाय. फक्त काय मग लाभाचे पद नको, लाभाचं ऑफिस ऑफ प्रॉफिट जे आहे ते नको आहे. आणि बाकी मग तुम्ही सिटिंग उपराष्ट्रपती असाल, अगदी सिटिंग राज्यपाल असाल, किंवा अगदी तुम्ही राष्ट्रपती पदावर जरी असाल आणि पुन्हा व्हायचं असेल तर ते तुम्हाला चालत असतं. क विधान, घटनेचा भंग केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर महाभियोगाची प्रक्रिया करण्याची तरतूद घटनेच्या अनुच्छेद 53 मध्ये करण्यात आलेली आहे. अर्धविधान बरोबर आहे, अर्धविधान चुकीचं आहे. व्हायलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन, घटनेचा भंग केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर महाभियोग इम्पिचमेंट ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ते करता येऊ शकतं. फक्त ह्याचं आर्टिकल 53 नसून आर्टिकल 61 आहे. 61 अनेकदा मी घेतलेला आहे. 61 मध्ये महाभियोगाची तरतूद दिलेली आहे. सो तुमचं जे काही आहे ब मला वाटतं चूक आहे आणि क पण चूक आहे, अ फक्त तुमचं बरोबर आहे. ही जी इम्पिचमेंट प्रोसिजर असते, राष्ट्रपतींवरची जी महाभियोगाची प्रोसिजर असते ती आर्टिकल 61 मध्ये देण्यात आलेली आहे. महाभियोग, राष्ट्रपतींवरचा महाभियोग, आणि ही संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये सुरू करता येते. लोकसभेतही सुरू करता येते आणि राज्यसभेतही सुरू करता येते. महाभियोगाचा जो ठराव आहे तो जर तुम्हाला पारित करायचा असेल तर दोन्ही सभागृहांमध्ये तुम्हाला 2/3 ऑफ द टोटल एवढी मेजॉरिटी आवश्यक असते, जी वेगळी आहे ना नेहमीपेक्षा. स्पेशलच आहे. स्पेशलचे जे काही 2-3 प्रकार आहेत त्यातली एक ही आहे की एकूणच्या 2/3 दोन्ही सभागृहात तुम्हाला हे आवश्यक असतं. किमान गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायला पाहिजे. महाभियोगाची ती प्रक्रिया दोन्ही ठिकाणी. आणि याचं ग्राउंड जे आहे राष्ट्रपतींचं ते म्हणजे घटनेचा भंग तुम्ही केला असाल तर. पण मग घटनेचा भंग, व्हायलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे नेमकं काय, काय केलं की घटनेचा भंग होतो याची व्याख्या घटनेमध्ये दिलेली नाहीये. ते सभागृह ठरवेल, मग इन्क्वायरी करेल की खरंच यांनी घटनेचा भंग केला होता किंवा कसं. सॉरी. सो क विधान जे आहे ते चुकीचं आहे. 53 मध्ये ते दिलेलं नाही तर तुमच्या याच्यात 61 मध्ये ते देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 53 मध्ये काय आहे बाय द वे, मग युनियनचे कार्यकारी अधिकार, एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ युनियन. प्रश्न क्रमांक 7 बघा, अयोग्य जोडी किंवा जोड्या ओळखा. रॅन्डम विचारले होते ना त्यांनी यावर्षी ग्रुप सी मध्ये, कुठल्या बंचचे विचारले होते पाहिलं का? 124 ते 147 सुप्रीम कोर्ट भाग 5 चे त्यांनी डायरेक्ट विचारले होते. बघा बरं कुठे प्रश्न येतो ग्रुप सीच्या याचा मेन्सचा. आर्टिकल 137 आणि आर्टिकल 141 रॅन्डम विचारले होते ग्रुप सी मेन्समध्ये. 137 आणि 141. झेरॉक्स सेंटरवर जाऊन इकडच्या तिकडच्या नुसत्याच टेस्ट सिरीजचे पेपर घेण्यापेक्षा जे आयोगाचे सगळे झालेले आहेत ते आधी बघायला पाहिजे. 137 विचारलाय याचा अर्थ काही विचारू शकतील. 124 ते 147चा बंच आहे की नाही सुप्रीम कोर्टाचा, भाग 5. काय काय योग्य आहे आणि काय काय अयोग्य आहे बघा.
आम्ही त्याचा आवाज येतो ना व्यवस्थित, रोड चालू आहे ना रिसिव्हर? हां बघा, अनुच्छेद 225 हा कुठला बेंच आहे तुमचा? हा कुठला बेंच आहे? भाग 6 आर्टिकल 214 ते 231 हायकोर्ट, बरोबर आहे. मग त्याच्यात आपण 214 डिस्कस केलं आहे, बाकीचे पण डिस्कस. 225 मध्ये काय आहे? मग एक्झिस्टिंग हायकोर्टाचं अधिकार क्षेत्र, म्हणजे बॉम्बे हायकोर्ट, जे काही तुमचे अधिकार ऑलरेडी तयार झालेले हायकोर्ट आहेत त्यांचं अधिकार क्षेत्र नेमके काय काय आहेत, ज्युरिस्डिक्शन म्हणतो की नाही आपण, ते कुठले आहेत? सो अ करेक्ट आहे. ब 143 करेक्ट आहे का? 143 आपण अनेकदा बोललेलो आहोत. सुप्रीम कोर्ट भाग 5 आर्टिकल 124 ते 147 त्यातलं 134 आहे ना, ॲडवायझरी ज्युरिस्डिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालयाचे सल्ला विषयक अधिकार क्षेत्र. बघितलंय की नाही आपण? गेल्या वेळेस कुठलं बघितलं होतं? प्रारंभिक अधिकार क्षेत्र 131 मधलं. कोर्ट ऑफ रेकॉर्डचं पण घेतलंय, आठवत असेल त्याच प्रश्नामध्ये. अभिलेख न्यायालय म्हणून काम कसं करतं ते पण आपण घेतलेलं आहे. जुने याचे सुद्धा डिस्कशन बघायला पाहिजे. जुने म्हणजे आत्ता चालूचे पहिल्या 3 मध्ये राष्ट्रपतींचा सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागण्याचा जो अधिकार आहे तो. आणि क जे आहे 136 सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातील वाढ आहे, बरोबर आहे का? हे चूक आहे, ते आहे 138 सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार. का विचारलं बरं हे मी असं? कारण आयोगानं आत्ता परवाच्या वेळेस तुम्हाला, इथे पेपर आहे माझ्यासमोर, 137 आणि 141 विचारलं. मी जस्ट त्याच्या पुढचं, मागचं आणि पुढचं 137 जर तुम्ही विचारलं तर 138 आणि 136 पाहायला पाहिजे. काय आहे मग? 136 नाही आहे, ते 138 आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातील वाढ. आणि कोण करू शकते? संसद करू शकते. आपण एक प्रश्न माझ्या जुन्या टेस्ट सिरीजमध्ये बघितलाय, कुठला? संसद सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात कपात करू शकत नाही, तर ती वाढ करू शकते. सो 138 आहे. 136 मध्ये काय आहे? स्पेशल लीव टू अपील, अपिलाबाबत विशेष सूट देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार. कॉन्स्टिट्यूशन थ्रू क्वेश्चन हा जो कोर्स आहे बघा माझा, त्याच्यामध्ये हे घेतलेलं आहे, आपल्या ॲपवर आहे. स्पेशल लीव टू अपील बाय सुप्रीम कोर्ट म्हणजे काय अर्थ आहे त्याचा? सर्वोच्च न्यायालयामध्ये केसेस कशा जातात? वरती चढत चढत जातात की नाही? कनिष्ठ न्यायालयातनं हायकोर्टात जातात आणि हायकोर्टातनं तिकडे जातात. मग कधी कधी सुप्रीम कोर्टाला असं वाटतं की हे काय बरोबर नाही, काहीतरी घोटाळा कुठेतरी होतोय एखाद्या केसमध्ये, तर आम्हाला हे नको आहे, आम्ही डायरेक्ट तुमच्याकडे चालू असलेला खटला आमच्याकडे घेतो. असं करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा जो एक स्पेशल पॉवर आहे तो दिलेला आहे 136 मध्ये. याला अपवाद फक्त मिलिटरी ट्रायब्युनल आणि कोर्ट मार्शलचा आहे. कोर्ट मार्शल म्हणजे लष्करी न्यायालय, मिलिटरी ट्रायब्युनल म्हणजे लष्करी लवाद. त्यांचे जे डिफेन्सचे असतील ते काय काढून घेऊ शकत नाही, पण इथल्या जे आहेत इंडियामधले बाकीचे, मग सिव्हिल असतील, क्रिमिनल असतील, कुठलेही असतील, तर कनिष्ठ न्यायालय असो किंवा हायकोर्ट असो, सर्वोच्च न्यायालय स्वतःकडं विशेष सूट देऊन ते घेऊ शकतं. सो क जे आहे ते अयोग्य तुमचं आहे. प्रश्न क्रमांक 8, राष्ट्रपतींच्या क्षमादानाचा अधिकार. किती वेळा घेतलाय कॉन्स्टिट्यूशन थ्रू क्वेश्चनमध्ये? पार्डन काय आहे, कम्युट काय आहे, रेमिट काय आहे, रेस्पाईट काय आणि रिप्राईव्ह काय आहे, त्याचा अर्थ वारंवार विचारतात. आर्टिकल 72 राष्ट्रपतींना असणारा क्षमादानाचा अधिकार, किंवा ज्याला आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये पार्डनिंग पॉवर्स ऑफ द प्रेसिडेंट. 123 मध्ये काय आहे? वटहुकुमाचा अधिकार. 52 मध्ये काय आहे? देअर शॅल बी प्रेसिडेंट, राष्ट्रपती असावेत. 61 मध्ये काय आहे? महाभियोग. प्रश्न 6 क मध्ये आत्ताच बोललो की नाही मी? महाभियोग 61 मध्ये महाभियोग आहे. 72 मध्ये क्षमादानाचा अधिकार. हा काय क्षमादानाचा अधिकार? ज्युडिशरी पासून स्वतंत्र असा अधिकार आहे. म्हणजे राष्ट्रपतींचा दयेचा, आपण म्हणतो ना दयेचा अर्ज केला, दयेचा अधिकार आहे. तो दयेचा अधिकार असा आहे का की तुम्ही कनिष्ठ न्यायालयापासून सुरू झाले, कनिष्ठ न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती, असा सेटअप आहे का? नाही. भारतातल्या न्यायपालिकेची जी उतरंड आहे ती सर्वोच्च न्यायालयापाशी जाऊन थांबते. सो प्रेसिडेंटचा जो क्षमादानाचा किंवा दयेचा अधिकार आहे हा ज्युडिशरी पासून स्वतंत्र आहे.
प्रेसिडेंटचा दयादानाचा किंवा क्षमादानाचा अधिकार इज इंडिपेंडंट फ्रॉम द ज्युडिशरी. ते काही कोर्ट ऑफ अपील म्हणून काम नाही करत. कोर्ट ऑफ अपील म्हणजे काय की आता सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला, आता त्याच्या विरोधात अपील मी कोणाकडे करतो, राष्ट्रपतींकडे करतो, असं ते काम होत नाही. ते काय खटला त्यांच्यासमोर 2 वकील आले लढवत, असं ते होत नाही. 2 हेतू आहेत त्यांचे की ज्युडिशियल प्रोसेसमध्ये, न्यायिक प्रक्रियेमध्ये कधी कधी एरर होऊ शकते. तर त्याची एक खिडकी ओपन असावी की अरे हे दिसतंय की काहीतरी असं झालं आहे की नाही. ते ज्वाली LLB फर्स्टमध्ये सौरभ शुक्ला म्हणतो की नाही, ज्वाली LLB याच्यामध्ये की तो म्हणतो की जज अंधा नहीं होता कानून अंधा होता है. तो म्हणतो की नाही की जज अंधा नहीं होता कानून अंधा होता है, वो सिर्फ वेट करते रहता है की काय तिकडे कधीतरी एव्हिडन्स येईल आणि मग मी जो आरोपी आहे त्याला शिक्षा करेल. पण आम्ही वाट बघत राहतो की काहीतरी असा येईल की नाही आमच्यासमोर की बाबा ज्यांनी हे सिद्ध होईल की यानंच हे केलंय, यांनी हे सिद्ध केलं की यानंच फुटपाथवर गाडी घातली होती, कधीतरी हे सिद्ध होईल. पण असं होत नाही. तुमची व्यवस्था एवढी करप्ट झालेली आहे की ती सिद्ध करूच देत नाही. तर ते जे काही असं होऊ शकतं. सो करेक्टिंग द एरर्स ऑफ ज्युडिशियल प्रोसेस हा एक हेतू आहे की बाबा कोणावर अन्याय व्हायला नको. ते असं म्हणतो ना की 100 अपराधी सुटले तरी चालतील पण एकही संन्याशाला फाशी होता कामा नये. असं जर होत असेल तर सेकंड उद्देश काय आहे राष्ट्रपतींचा, समटाइम्स ही ऑर शी मे थिंक दॅट द सेंटेन्स इज व्हेरी हार्श. एखाद्याला दिलेली शिक्षा ही खूप कडक आहे असं त्यांना वाटू शकतं. तर ह्या गोष्टी 2 गोष्टी करेक्ट करण्यासाठी त्यांना दिलेला हा अधिकार आहे. अर्थात आपण मगाशी 42व्या घटनादुरुस्तीने काय म्हटलं, राष्ट्रपती स्वतःच्या मर्जीने हे काहीच करत नाही. एक पायंडा काय तुम्ही बघत असाल, होम मिनिस्ट्री त्यांना ते पाठवते वगैरे, ती एक ब्युरोक्रॅटिक किंवा ती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पद्धत रूढ झाली आहे. सो 72मध्ये तो अधिकार आहे. मग आता किती प्रकारचे क्षमादानाचे अधिकार आहेत राष्ट्रपतींचे? 5 आहेत की नाही. कुठला आहे पहिला? पार्डन. पार्डन आहे की नाही, पार्डन म्हणजे हा क्षमादानाचा अधिकार. पार्डनमध्ये काय आहे, शिक्षा आणि दोष दोघांपासून, दोष आणि शिक्षा या दोघांपासून मुक्ती. असं असतं की नाही, बऱ्याचदा शिक्षा मिळत नाही पण व्यक्ती दोषी असतो. आपल्याला आपण म्हणतो की नाही याला शिक्षा नाही झाली पण याने केलंच आहे, हा माणूस वाईट आहे. तर याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला जर जन्मठेप दिली असं धरा आणि तुमच्यावर खुनाचा गुन्हा पण तुम्ही दोषी सिद्ध झालाय. पार्डन म्हणजे काय, कम्प्लिटली ॲब्सॉल्व करणे. कम्प्लिटली ॲब्सॉल्व करणे. ॲब्सॉल्व करणे म्हणजे काय आहे, ॲब्सॉल्व करणे म्हणजे काय, कम्प्लिटली ॲब्सॉल्व करणे म्हणजे तुमच्यावरचा दोष म्हणजे कन्व्हिक्शन आणि तुमच्यावरची शिक्षा या दोन्ही गोष्टींच्या बाबतीत आम्ही पेपर ते याला लेट आलेल्या लोकांना काय आहे, कम्प्लिटली तुम्हाला ॲब्सॉल्व करणे. दोष आणि शिक्षा तुमच्यावर बट्टा पण नाही आणि तुमची शिक्षा पण आम्ही माफ केली. पार्डन हायेस्ट काइंड ऑफ तुमची पार्डनिंग पॉवर ती आहे. सगळ्या याच्यातनंच तुम्ही माणूस स्वच्छ झाला. सेकंड कुठली आहे, कम्युटेशन. हे काय येत नाहीये. सेकंड कुठली आहे, कम्यूट करणे. काय अर्थ कम्यूटचा, शिक्षेचा प्रकार फक्त सौम्य करायचा. शिक्षा जी आहे ती तुमची फक्त काय करायची आहे, सौम्य करायची. सौम्य म्हणजे काय आहे, तुम्हाला जर अगदी म्हटलेलं असतं ना रिगरस इम्प्रिझनमेंट आहे, रिगरस इम्प्रिझनमेंट आहे. आपण म्हणतो ना की तुम्हाला आता हेच करायला लावलेलं आहे, काहीतरी त्याच्यामध्ये रिगरस, तुम्ही काय मराठीमध्ये त्याला काय तुम्ही म्हणणार की ज्या प्रकारचं तुम्हाला अटक झालेले सशस्त्र म्हणण्यापेक्षा सश्रम कारावास, सश्रम कारावास की काय दगडच फोडावा त्याच्यामध्ये, तुम्हाला हेच करून घ्या. तर ती थोडी लाईटर फॉर्ममध्ये जी आहे ती तुम्हाला करायची आहे. सो हे येतं तुमचं कम्यूट. तिसरं काय येतं, रेमिशन. याच्यामध्ये तुम्ही काय करता, शिक्षेचा प्रकार तोच ठेवता, फक्त शिक्षेचा कालावधी कमी करता. ही जोड्या लावामध्ये येतं बरं का, बऱ्याचदा येऊ शकतं. फक्त कालावधी म्हणजे तुमचे सश्रम कारावास आहे, फक्त तुम्ही 5चं असेल तर 3चं केलं, पण तुम्ही लाईटर केलं नाही, त्याला ड्युरेशन कमी केलं. त्यानंतर रिस्पाईट. पुढचं कुठलं येतं,
रेस्पाईटचा काय अर्थ आहे? एखादी विशेष बाब असल्यामुळे शिक्षा जी आहे ती लेसर करणं. विशेष बाब म्हणजे काय येतं? तुम्हाला काही झालं असेल, आजार झाला असेल, डिसेबिलिटी आलं असेल, कॅन्सर झाला असेल, और महिलांच्या बाबतीत प्रेग्नन्सी असेल, तर त्या केसमध्ये तुमच्या शिक्षेमध्ये लेसर तुम्हाला काहीतरी सूट मिळते. आणि शेवटचा जो येतो तो म्हणजे रिप्राईव्ह म्हणजे काय? रिप्रीव्ह करणे म्हणजे काय? शिक्षेच्या एक्झिक्युशनवर, अंमलबजावणीवर तात्पुरती स्थगिती देणे. तात्पुरती स्थगिती, रिप्राईव्ह. तात्पुरती स्थगिती कशासाठी? समजा एखाद्याला फाशी द्यायची आहे आणि तो म्हणला की अहो मला आता 4 दिवसांनी देणार आहे तुम्ही, समजण्यासाठी सांगतोय फक्त. आणि मीनवाईल राष्ट्रपती त्याच्या पार्डनिंग किंवा कम्युटेशनवर विचार करतायत. पण जर समजा त्याला मीनवाईल राष्ट्रपतींनी पार्डन किंवा कम्युट करण्याच्या आतच त्याला फाशी देऊन टाकले तर उपयोग काय? म्हणून काय, जरा थांबा, ह्याच्या पार्डनिंग किंवा कम्युटेशनवर विचार चालू आहे. आपण बघितलं ना, पार्डन म्हणजे कंप्लीट मुक्त करायचं आणि कम्युट म्हणजे सौम्य करायचंय का, फाशी न देता मग काय कारावास द्यायचा आहे का, तर ह्याच्यावर विचार चालू आहे. पण मग मध्येच फाशी देऊन टाकली तर उपयोग होणार नाही. म्हणून तात्पुरती याची फाशी स्थगित करा हे सांगणारं तुमचं रिप्राईव्ह किंवा जो काही उच्चार रिप्रीव्ह असा जो काही आहे तो. लक्षात येत आहे? सो हे आपण बघितले पार्डनिंग सगळे पार्डनिंग पॉवर्स ऑफ द प्रेसिडेंट. ठीक आहे. नेक्स्ट येतं तुमचं प्रश्न क्रमांक 9. राज्यपाल पदाच्या बडतर्फीबाबत राष्ट्रपतींची मर्जी ही न्यायालयीन विचारणेयोग्य नाही, नॉन जस्टिसिएबल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात दिला आहे? कुठला आहे? सूर्यनारायण किंवा सूर्यनारायण वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1981. प्लेन प्रश्न आहे. राज्यपाल काय? आर्टिकल 153 ते 167 मध्ये तुमचं राज्याचं कार्यकारी मंडळ आहे. त्यातल्या 153 मध्ये देअर शॅल बी गव्हर्नर आपण डिस्कस केलंय, आणि 7व्या घटनादुरुस्तीने कॉमन असले तरी चालतील हे डिस्कस केलंय. राज्यपालांची टर्म आपल्याला काय माहिती आहे? 5 वर्ष प्लस आणखी काय टर्म तिथे तरतूद आहे? राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहतील. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहतील. आपला राजीनामा कोणाकडे देतील? राष्ट्रपतींकडे. राष्ट्रपतींची मर्जी असेल म्हणजेच काय? राज्यपालांना त्यांच्या पदाचं कोणतंही सिक्युरिटी नाही आहे. राष्ट्रपतींची मर्जी फिरली, तुम्हाला सांगितलं जा की तुम्ही घरी जावं लागेल तुम्हाला. हे जे काही आहे असं हे बरोबर आहे का? मग ह्याचा विचार सुप्रीम कोर्टानं केला आणि हा जो खटला आहे सूर्यनारायण खटला 1981 मध्ये, ते म्हणले हा हे बरोबर आहे. राज्यपालांच्या बडतर्फीबाबत राष्ट्रपतींनी घेतलेला जो काही मर्जी आहे ही काही जस्टिसिएबल नाही. वी कॅनॉट क्वेश्चन द प्रेसिडेंट की बाबा तुम्ही असं का केलं, काय तुम्हाला याचा राग आला होता, काय प्रॉब्लेम होता, ते आम्ही विचारू शकत नाही. मर्जी येतं, मर्जी आहे. थोडक्यात देर इज नो ग्राउंड फॉर रिमूव्हल. कारणांच्या याच्यामध्ये आम्ही जाणार नाही. इंद्रसाहानी खटला काय? फेमस मंडल केस आपल्याला माहिती आहे, रिझर्वेशन आणि त्या संदर्भातली. भीमसिंगजी खटला काय आहे? बेसिक स्ट्रक्चर बाबतचा खटला आहे. घटनेची जी काही मूलभूत संरचना असते की नाही, मूलभूत चौकट, भीमसिंगजी खटला काय आहे? आणि त्याच्यामध्ये केशवानंद भारतीपासून वेगवेगळ्या खटल्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी या मूलभूत चौकटीचा भाग आहेत हे सांगितलंय. सो हा जो भीमसिंगजी खटला आहे, रेअर आहे, येत नाही अनेकदा, पण लिहून ठेवायला पाहिजे. त्यांनी वेलफेअर स्टेट, कल्याणकारी राज्य असणं हा घटनेच्या मूलभूत चौकटीचा भाग आहे असं म्हटलेलं आहे. खूप इंटरेस्टिंग आहे वेलफेअर स्टेट. म्हणजे तसं जर म्हटलं तर मग रोजच भंग चाललाय घटनेचा. मूलभूत चौकट रोज मोडली जाते आहे, कारण कल्याणकारी राज्य हे जर मूलभूत चौकट असेल तर रोज असं चाललंय की तमाशा म्हणजे कसं अकल्याण होईल एवढाच उद्योग सध्या मोठ्या प्रमाणावर चाललेला आहे. मिनर्वा मिल्स खटला पण खूप त्यांनी बेसिक स्ट्रक्चर दिलेला आहेत, पण एक बेसिक त्यांचा भाग आहे की संसदेच्या अमेंडमेंटच्या ज्या पॉवर्स आहेत त्या लिमिटेड असाव्यात, असा महत्त्वाचा निर्णय मिनर्वा मिल्स खटल्यानं दिलेला आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 10. आत्ता त्यांनी ग्रुप सी मध्ये कोणता विचारला होता बघा बरं. सेम प्रश्न क्रमांक 10च्या स्टाईलचा प्रश्न कोणाविषयी विचारला होता बघा बरं. माझ्याकडे आहे पेपर. मुख्यमंत्री पदाबाबत योग्य कथने ओळखा.
आणि ते दिलं ना, राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो, झोनल काउन्सिलचा तो अध्यक्ष, चुकीचं दिलेलं स्टेटमेंट, आंतरराज्य परिषदेचा उपाध्यक्ष असतो आणि राज्य सरकारचा प्रमुख प्रवक्ता असतो. सेम प्राईम मिनिस्टर बाबत पण विचारू शकतो. मी मगाशीच म्हटलं की त्या धर्तीवरच आपण पॅरलल थोडासा हा काढलेला आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष असतात तुमचे पंतप्रधान, राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे अध्यक्ष असतात, आंतरराज्य परिषद इंटरस्टेट काउन्सिलचे अध्यक्ष असतात, राष्ट्रीय जलसंसाधन नॅशनल वॉटर रिसोर्सेस जी काउन्सिल आहे त्याचे अध्यक्ष असतात. आधी नियोजन आयोग होता नीती आयोगाच्या अगदी, त्याचे ते अध्यक्ष असायचे. प्लस आणखी काय इथं जसं त्यांनी म्हटलंय राज्य सरकारचा प्रमुख प्रवक्ता असतो ग्रुप सी मध्ये, तसे हे कसे भारत सरकारचे प्रमुख प्रवक्ते असतात, शासनाचे मुख्य प्रवक्ते असतात. भारत सरकारचं जे परराष्ट्र धोरण ठरवायचं असतं त्याची एक मोठी जबाबदारी त्यांच्याकडे असते. आणि जे आहे स्टेटमेंट येते की अमेरिकेचा जो राष्ट्राध्यक्ष आहे, प्रेसिडेंट आहे, त्याच्या इतकं पॉवरफुल भारतातलं जर कोणी काढायचं असेल पॉलिटिकल फिगर तर ती भारताचे पंतप्रधान आहेत. लक्षात येते. राष्ट्राचे नेते असतात ते लीडर ऑफ द नेशन ॲज वेल ॲज लीडर ऑफ द गव्हर्नमेंट, हे सगळे ते असतात. प्रवक्ते पण असतात, ते शासनाचे प्रमुख प्रवक्ते असतात. म्हणजे आपल्याकडे परंपरा आहे, पंतप्रधान शासनाचे प्रमुख तुम्ही बघत असाल, म्हणजे वेळच्या वेळेला पत्रकार परिषद घेतात, वेळच्या वेळेला लोकांशी बोलतात, बरोबर आहे की नाही. सगळं जे काही चाललं आहे ते वेळच्या वेळेला जनतेला सांगतात, व्यवस्थित काय चाललंय आमचं काय नाही, हे प्रवक्ते हे काम आहे त्यांचं, ते चांगलं आपल्याकडे नेहमी केलं जातं. तुम्ही बघत असाल गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण ही परंपरा जपतो आहोत. वेळच्या वेळेला पत्रकार परिषदा घेणे, वेळच्या वेळेला सांगणं सरकारचं काय चाललंय, काय उपाययोजना चालल्यात, हे सगळं पंतप्रधान आपल्याकडे करत असतात. हरिओम, म्हणजे याच्यावरती काहीच पुन्हा नको. 11 सन 1934 मध्ये भारताकरता संविधान सभेची मागणी पहिल्यांदा कोणी केली होती? आठवतंय का? PYQ मध्ये आलेलं आहे, घेतलंय मी, 2-3 वर्षापूर्वीचा प्रश्न आहे. मानवेंद्रनाथ रॉय, MN रॉय, 1934 मध्ये रॅडिकल ह्युमॅनिझम या विचारसरणीचे प्रणेते. रॅडिकल ह्युमॅनिझम, जहाल मानवतावाद एका अर्थानं. रॅडिकल ह्युमॅनिझम, मानवेंद्रनाथ रॉय हे सुरुवातीला डाव्या विचारसरणीकडे झुकलेले होते. म्हणजे जी कम्युनिस्ट पार्टी आहे मेक्सिको आणि तिकडे, त्याची स्थापना पण रॉयनी केली. त्यांनी इंडियामधली जी कम्युनिस्ट पार्टी आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, त्याच्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग जो आहे तो होता. रॅडिकल ह्युमॅनिझम ज्याला आपण म्हटलं जातं, याच्याकडे ते नंतर झुकले. म्हणजे त्यांनी काय म्हटलं की मला ऑर्थोडॉक्स मार्क्सिझम पण नको आहे. ऑर्थोडॉक्स मार्क्सिझम म्हणजे काय येतं? कर्मठ मार्क्सवाद, की डायरेक्ट काहीतरी आता राज्यसंस्था उलथून टाकायची आणि कितीतरी कामगारांचं इथं सरकार आलं पाहिजे, असं मला नको. आणि दुसरं लिबरल जो काही सगळा कॅपिटलिझम आहे तो पण नको. म्हणजे अगदी उदार अशी भांडवलशाही पण नको आणि टोकाचा असा मार्क्सवाद पण नको. याच्यामध्ये मला मानवतावादी काहीतरी पाहिजे आहे. आणि म्हणून मग उतारवयामध्ये ते त्या प्रकारच्या विचारसरणीकडे झुकले. तुम्ही मराठीत जर वाचत असाल म्हणजे वाचायला पाहिजे, तर बरेचसे विचारवंत जे आहेत ते आपल्याकडे रॉईस्ट किंवा रॉयवादी असं मानलं जातं. मराठीतले अनेक थिंकर जे आहेत पुढचे, ते रॉय यांच्या विचाराला अनुसरणारे होते. सो 1934 मध्ये त्यांनी पहिल्यांदा ती मागणी केल्याचा उल्लेख आहे लक्ष्मीकांतमध्ये. त्याच्यानंतरचा टप्पा कोण येतो? 1935 INC इंडियन नॅशनल काँग्रेसनी ऑफिशियली डिमांड केली की आम्हाला संविधान सभा पाहिजे. क्रोनॉलॉजिकली जर जायचं म्हटलं तर ऑफिशियली डिमांड केली की आम्हाला संविधान सभा पाहिजे. त्याच्यानंतर 1938 तिसरा टप्पा येतो जवाहरलाल नेहरूंनी ऑन बिहाफ ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस, म्हणजे राष्ट्रसभेच्या वतीनं जवाहरलाल नेहरूंनी, म्हणजे 1934ला रॉय, 1935ला INC, 1938ला नेहरू, जवाहरलाल नेहरू, की आम्हाला आमची संविधान तयार करू द्या, याच्यामध्ये आम्हाला कोणाचाच हस्तक्षेप नको आहे. आणि हे नेहरूंच्या त्या मागणीनंतर 1939च्या INCनी मग रिझोल्युशनच पुढे पारित केलं, ठरावच पारित केला की आम्हाला पाहिजे. मग याचा पहिल्यांदा स्वीकार जो झाला तो कुठल्या यांनी झाला की देऊ, तुम्हाला देऊ. तत्वतः ह्या मागणीचा पहिल्यांदा स्वीकार कुठल्या ब्रिटिश सगळ्या त्या प्रोव्हिजननी झाला? ऑगस्ट घोषणा 1940. हा सुद्धा प्रश्न मी कधीतरी घेतलाय ना PYQ मध्ये किंवा गेल्या वर्षीच्या कंबाईनच्या टेस्ट सिरीजमध्ये घेतलेलं आहे. सगळंच आहे, काय घेतलेलं नाही आहे हेच आहे. म्हणजे माझ्याकडे असणारी पॉलिटीच्या पुस्तकांमध्ये जागाच नाही राहिली. मी प्रत्येक वेळेला घेतलं की त्याला अंडरलाईन करतो ना, आता ते सगळंच पुस्तक काळं निळं पिवळं झालेलं आहे.
परवा नवीन घेऊन आलो मी जरा, का ते काय उपयोगच नाही ना त्याचा काय. मला प्रत्येक वेळेला अरे मी विचारलं हे विचारलं कधी आठवत नाही, गेले 8 वर्ष झाले. तर सगळंच त्याच्यात आहे. ठीक आहे, काय काय आहे मग. पहिला टप्पा बघितला रॉय, दुसरा टप्पा काँग्रेस, तिसरा टप्पा नेहरू, 1939चं रिझोल्युशन, 1940ची ऑगस्ट ऑफर, आणि फायनली म्हणजे काय येतं 24 मार्च 1946ला कोण येतं कॅबिनेट मिशन. कोण येतं तुमच्याकडे कॅबिनेट मिशन येतं. कोण कोण आहे त्या दिवशीच नावं घेतली की नाही आपण. पेथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर, तिघांचा समावेश आहे की नाही सर. पेथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर. आणि 16 मे 1946, 16 मे 1946ला या कॅबिनेट मिशननी आपला प्लॅन जो आहे तो जाहीर केला. परवा तिकडे यूट्यूबला एक जणांनी सर तुमच्या कसं काय लक्षात राहतं, माझ्या आयत्या वेळेला लक्षात राहत नाही. मला काहीच वेगळी बुद्धी दिलेली नाही आहे देवानी. भाकरी का करपली, घोडा का अडला, फेर नाही. म्हणजेच काय पाहिजे, रिव्हिजन पाहिजे. 16 मे 1946ला कॅबिनेट मिशननी आपली योजना जाहीर केली. हे मला पाठ असण्यामध्ये किंवा 24 मार्च 46ला ते आले हे पाठ असण्यामध्ये मी काहीही याच्यामध्ये बुद्धिवान ठरत नाही. मी अनेकदा ते केलेलं आहे आणि अनेकदा मी ते वाचतो म्हणून ते मला आठवतं. वेगळं काहीही नसतं. म्हणजे अनेकदा केलं की रिव्हिजन झाली की आपल्याला लक्षात राहतं. याच्यामध्ये काहीही थोर नाही आहे, काहीच नाही आहे. तुम्ही अनेकदा करा, अनेकदा तुम्ही बघितल्यावर ते येऊ शकतं. एम.एन. रॉय. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न क्रमांक 12. विधानसभेच्या सभापती पदाबाबतची योग्य विधाने ओळखा. काय विधानसभा आर्टिकल 168 ते 212 भाग 6. किती वेळा घेणार स्टेट लेजिस्लेचर आपण बोललोय ना. ते आपला राजीनामा राज्यपालांकडे देतात. विधान चुकीचं आहे आपल्याला माहिती आहे. सभापती उपसभापतींकडे देतात, उपसभापती त्यांच्याकडे देतात. त्यांची बडतर्फी सभागृहातील प्रभावी बहुमताने होते. हे तर मी अनेकदा घेतले. प्रभावी बहुमत, इफेक्टिव्ह मेजॉरिटी. प्रभावी बहुमत कोणाकोणाच्या बडतर्फ्यांकरता प्रभावी बहुमत लागतं. कोणाकोणाच्या बडतर्फ्यांकरता प्रभावी बहुमत लागतं. नंबर 1 उपराष्ट्रपती, म्हणजेच ते राज्यसभेचे. बरोबर आहे ना, करेक्ट आहे. त्याच्यानंतर मेजर जर आपण फिगर बघितल्या, लोकसभेचे सभापती आणि उपसभापती, प्लस घटक राज्यांच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्ली विधानसभेचे सभापती आणि उपसभापती, प्लस घटक राज्यांच्या विधान परिषदा लेजिस्लेटिव्ह काउन्सिल त्याचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, आणि इथे राज्यसभेचे पुन्हा तुमचे उपाध्यक्ष. थोडक्यात कोण आहे, कॉमन सेन्सनी पण लक्षात ठेवायला पाहिजे. कोण आहे थोडक्यात, जेवढी सभागृह आहेत भारतातली, जेवढी कायदेमंडळ आहेत त्यांचे सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष. उपराष्ट्रपती राज्यसभेचे असतात म्हणून ते पण त्याच्यात येतात. बाकी काय आहे, या सगळ्यांच्या बडतर्फीला काय लागतं, प्रभावी बहुमत लागतं. प्रभावी बहुमत म्हणजे काय, मेजॉरिटी ऑफ ऑल द देन मेंबर्स ऑफ द हाऊस. मेजॉरिटी, मला थोडं लिहिताना त्रास होतोय कारण इथे मला जरा पेन आहे त्यामुळे थोडं खालीच लिहितोय मी, समजून घ्या. मेजॉरिटी ऑफ ऑल द देन मेंबर्स, प्रभावी बहुमत किंवा इफेक्टिव्ह मेजॉरिटी. अक्षर पण थोडंसं माझं वेगळं येईल. मेजॉरिटी ऑफ ऑल द देन मेंबर्स म्हणजे काय, ऑल द देन मेंबर्स म्हणजे काय, समजा एखाद्या सभागृहाची ठरवलेली एकूण सदस्य संख्या 100 आहे की 100 आहेत. म्हणजे इथं 100 पीपल काय आहे, गेट इलेक्टेड की चला हे लोक इथं निवडून येतील. 100 जागा आम्ही ठेवलेल्या आहेत. माणसं निवडून आले, कधी कधी माणसांचा मृत्यू होतो, कधी कधी त्या जागा वॅकंट होतात, जागा रिक्त राहतात. काय होतात, काही जागा या रिक्त राहू शकतात की नाही. म्हणजे असं झालं की 100 पैकी 4 जागा या रिक्त राहिल्या आणि आता तिथे 96 लोक आहेत.
रिक्त म्हणजे आता आहे जरी तुमचं मेंबरशिप, पण तरी पण आता तिथं कोणी नाही आहे. सो ह्या 96च्या निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे येते तुमची प्रभावी बहुमत. सो इट इज 48 + 1 49. याला तुम्ही काय म्हणता? प्रभावी बहुमत. मेजॉरिटी ऑफ ऑल द देन मेंबर्स, याला तुम्ही प्रभावी बहुमत म्हणतात. म्हणजे एकूण सदस्य आहेत पण आता काही सदस्य रिक्त आहेत. ऑल द देन मेंबर्स, आज या सभागृहाची ऍक्च्युअल सदस्य संख्या किती आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त. पण ह्या मग हे साध्या बहुमतात आणि याच्यात काही फरक आहे की नाही? फरक आहे, कारण साध्या बहुमतामध्ये आपण काय म्हणतो? प्रेझेंट अँड वोटिंग याच्या निम्म्यापेक्षा जास्त. मग इथं प्रेझेंट अँड वोटिंग म्हणजे काय? मगाशी जे उदाहरण घेतलं की 100 ही या सभागृहाची नियोजित सदस्य संख्या आहे, 4 जागा काय आहेत? रिक्त आहेत. 6 लोक काय आहेत? अब्सेंट आहेत. म्हणजे सभागृहामध्ये आज लोक किती आहेत? 90. या 90 पैकी 10 लोक म्हणले आम्हाला नाही मतदान करायचं, आम्हाला कंटाळा आला. कंटाळा येतो की नाही आपल्याकडे? लोकांना कंटाळा खूप येतो. कंटाळा हा या भारतवर्षाचं मूलभूत गुणधर्म आहे, कंटाळा. तर 10, ते संदीप खरेची कविता आहे की नाही, कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो. एवढा कंटाळा आलेला आहे की त्या कंटाळ्याचा पण कंटाळा आलेला आहे. 10 लोकांना कंटाळा आला. आता म्हणजे टोटल मतदान किती झालं? 80. या 80च्या निम्म्यापेक्षा जास्त, दॅट इज 41. हे झालं तुमचं साधं बहुमत. प्रभावी बहुमत हे चालेल का असं? प्रभावी बहुमतामध्ये असं चालणार नाही, कारण प्रभावी बहुमत काय म्हणतं? मेजॉरिटी ऑफ ऑल द देन मेंबर्स. म्हणजे 100 आहेत ना तुमचे, 4 तुमचे रिक्त झालेत ना जागा, 96. म्हणजे आम्हाला किमान 49 लोकांचं बहुमत तिकडं लागेल हे आम्हाला सांगायचं नाही. 6 अब्सेंट असले आम्हाला कर्तव्य नाही. 10 म्हणले आम्हाला मतदान करायचं नाही, आम्हाला कर्तव्य नाही. भले 80 आहेत ना मतदान करणारे, त्या 80 पैकी 49 लागतील. लक्षात येतंय? सो इट इज इफेक्टिव्ह मेजॉरिटी आणि इट इज सिंपल मेजॉरिटी. टेक्निकली अब्सेंट कोण आहे याच्याशी प्रभावी बहुमताला घेणं देणं नसतं. अब्स्टेन कोण आहे? अब्स्टेन, ABSTAIN, निवडणूक मतदानापासून अलिप्त कोण आहे याच्याशी घेणं देणं नसतं. तुम्ही बसा, तुमच्या सभागृहाची जी रिक्त सोडून संख्या आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त आम्हाला लागतील. करेक्ट आहे? उद्या जर तिथं 50 लोक जरी उपस्थित असले तर आम्हाला 50 पैकी मग 49 लागेल, तरच त्याला मग ते पारित होईल. लक्षात येतंय? सो दिस इज काय आहे? हे तुमचं प्रभावी बहुमत. हे जे आता प्रश्न विचारलाय 12, विधानसभेच्या सभापती पदाबाबतचा जो हा रिमूव्हलचा मुद्दा आहे, हा कुठल्या आर्टिकलमध्ये येतो? आर्टिकल 179. विधानसभेच्या सभापती पदाबाबतचं रिमूव्हलचा मुद्दा आणि इफेक्टिव्ह बहुमताची तरतूद ही आर्टिकल 179 मध्ये येते. आणि सेम प्रकारच्या इफेक्टिव्ह मेजॉरिटीची जी हे आहे ती तुमच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये आर्टिकल 183 मध्ये येते. सो हे झालं विधान परिषदेकरता आणि हे झालं तुमच्या विधानसभेकरताचं या संदर्भातलं आर्टिकल. फक्त याला 14 दिवसांची नोटीस द्यायला लागते आणि ते सगळे मुद्दे तिकडे येतील. ते सभागृहाच्या गुप्त बैठकीला परवानगी देऊ शकतात, सिक्रेट सिटिंग अलाउ करतात. करेक्ट आहे. पक्षांतराच्या मुद्द्यावरून ते सदस्यांच्या अपात्रतेचा निर्णय घेतात. अँटी डिफेक्शनचा जो मुद्दा आहे, महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षात जो काय शब्द वापरूया त्याला, सोबरमधला सोबर, जो गदारोळ चालू आहे, ज्या प्रकारचं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं, त्या गोंधळाच्या वातावरणामध्ये एकच महत्त्वाचा माणूस होता, तो म्हणजे विधानसभेचे ते सभापती. डिफेक्शनच्या याच्यावरनं निर्णय घेण्याचा जो अधिकार त्यांना होता, त्याच्यावरूनच सगळा हा गोंधळ इकडा सगळा तयार झालेला आहे. गोंधळपेक्षा त्याला एक चांगला शब्द आहे, म्हणजे धिंगाणा, ग्रामीण भाषेत मचळा, असे अनेक वाईट वाईट शब्द जे आहेत ते, पण ते पॉलिटिचा मास्तर असल्यामुळे आपण म्हणूया की एक प्रकारचं गोंधळ तिकडे झालेला आहे. ते दोन्ही शब्द पण अपुरे आहेत. त्यांनी जे केलं ते सगळं तिकडं आणि आजही जे चालू आहे, म्हणजे त्यांनी म्हणजे असं म्हणताना मला कुठल्याही पद्धतीने सत्ताधारी पक्ष असं म्हणायचं नाही. सगळ्यांचं जे झालंय, 14ला कोणीतरी वेगळा प्रयोग केला, 19ला पण कोणीतरी वेगळा प्रयोग केला आणि 24ला परत वेगळाच झालं. सो त्या अर्थानं तिथे तो जो रोल होता अँटी डिफेक्शन, सांगायचं एवढं हेच आहे, चुकायला नको.
कारण जर चुकतंय त्याचा अर्थ पेपर वाचत नाही आहे. हे सगळं जे झालं ते याच्यामुळेच होतं ना, की सभापती जागेवर आहेत, जागेवर नाही आहेत, अँटी डिफेक्शनचा निर्णय कोणाला घेता येतोय नाही. सो अ चूक आहे, ब, क आणि ड बरोबर आहे. आणखी काय आहे त्यांच्याबाबतची माहिती? ऑलरेडी मी एक घेतलेलं आहे त्यांच्यावरचा प्रश्न. धनविधेयक आहे की नाही, एखादं विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार हा विधानसभेच्या सभापतींना असतो आणि तिकडे लोकसभेच्या सभापतींना असतो. प्लस त्या सभागृहामध्ये विधिमंडळामध्ये घटनेचे फायनल इंटरप्रिटर, घटनेच्या एखाद्या तरतुदीचा अर्थ काय लागतो हे सभागृहाच्या चौकटीमध्ये ठरवण्याचा अधिकार हा सभापतींना असतो. आणखी काय त्यांचं? कास्टिंग वोट ज्याला आपण म्हणतो तेवढंच ते टाकू शकतात. समसमान मतं पडल्यावर ते अधिकार वापरतात. वोटिंग ॲट फर्स्ट इन्स्टन्स ते करत नाही. 13 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी पुढीलपैकी कोणते पात्रता निकष असतात? या प्रश्नात एक गंमत केली मुद्दाम मी. ती कोणाच्या लक्षात आली बरं? निष्णात कायदा तज्ञ. नाही, एक खूपच गंमत केली मी, मजाच केली. म्हणजे वय ही म्हणली की निष्णात कायदे तज्ञाची मजा केली आहे, वयाची मजा केली आहे. एक मोठी मजा बघू सांगू का? ब काय आहे हो? उच्च न्यायालयात किमान 5 वर्ष. प्रश्न काय विचारला मी? हे लक्षात नाही आलं वाचताना, सगळ्यांच्या लक्षात नाही आलं. एवढी म्हणजेच काय, मला फक्त हेच या दिवशी येऊन विचारायचं होतं समोरासमोर, पेपर वाचता का नीट? आणि गंमत काय, त्या ब वर पण काहींनी विचार केलाय. 5 आहे का 10 आहे? म्हणजे आपण काय वाचतोय लक्षात येतंय मी काय विचारलाय प्रश्न? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी कोणते पात्रता निकष असतात? ब काय दिलंय? उच्च न्यायालयात 5 वर्ष न्यायाधीश. याच्यावर लोक म्हणले 5 आहे की 10. अरे वरती विचारलंय काय, खाली लिहिलंय काय? जे व्हायचं तेच तुम्हाला खाली मी विचारलंय. असं असेल का कुठे? लक्षात येतंय? म्हणजे सुभाष अकॅडमीमध्ये पॉलिटी शिक्षक होण्यासाठी काय करावं लागतं? तर सुभाष अकॅडमीमध्ये पॉलिटीचं शिक्षक म्हणून 5 वर्ष काम करावं लागतं. असंच झालं ना ते. ह्याच्यावर पण लोकांना लक्षात येत नाही. लोकांनी त्याच्यावर पण विचार केला. लोक म्हणले की 5 आहे की 10 आहे का जरा बघतोच वकिली. म्हणजे तुमचं लक्ष कुठे आहे? लक्षच नाही आहे. कळतंय का? म्हणजे किती मिनिटात सोडवायचं होतं माहिती आहे का? 1 सेकंद. बचा काय संबंध आहे? ब कुठे? 1 मध्ये, 2 मध्ये, 4 मध्ये. फक्त मोकळं बाहेर यायचं होतं. सो जे कॉम्पिटिशन आहे वेळेबरोबर करण्याचं ते वाचलं असतं ना. बाकीचं कशाला वाचायचं? हे काहीतरी घोळ आहे याच्यात. किमान वय 35 असावे, किमान वयच दिलेलं नाही. आता बाकीच्या मुद्द्यांची चर्चा. मुद्दाम केलं होतं की प्रश्न काळजीपूर्वक किती लोक वाचताय? तर 1% लोक वाचतात. याचा अर्थ इथं बसलेलं तुम्ही कोणीच मला म्हणलं नाही की सर ते ब मध्ये काहीतरी गडबड झाली. ब आत्ताच आपण म्हटलं. क राष्ट्रपतींच्या मते निष्णात कायदेतज्ञ ही हायकोर्टासाठी तरतूद नाहीये. ती तरतूद फक्त सुप्रीम कोर्टासाठी आहे. आणि ड उच्च न्यायालयात किमान 10 वर्ष वकिली. तर हे ड तुमचं करेक्ट आहे. हायकोर्टामध्ये ॲडव्होकेट किमान तुम्ही एकाच हायकोर्टात किंवा सक्सेसिव्हली वेगवेगळ्या हायकोर्टात 10 वर्ष वकिली पाहिजे. प्लस आणखी एक जी अट आहे ती कुठली? ज्युडिशियल ऑफिस असायला पाहिजे 10 इयर्स. 10 वर्ष तुम्ही न्यायिक सेवेत असायला पाहिजे इन इंडिया, भारतामध्ये. सेम प्रकारचा प्रश्न त्यांनी ग्रुप सी मेन्समध्ये विचारला होता. आर्टिकल हायकोर्टाचे आर्टिकल काय आहेत? 214 ते 231 भाग 5. त्यातल्या 217 मध्ये हायकोर्ट जजेसच्या पात्रतेचे निकष आहेत. हे जे आत्ता आपण चर्चा करतोय हे हायकोर्ट जजेसच्या पात्रतेचे निकष 217 मध्ये दिलेले आहे. 217 लक्षात येतोय? फक्त ड जे आहे ते करेक्ट आहे. 14 तुम्ही मला सांगायचंय. आता पुढचं पाठ मागे सपाट हे मला नको आहे. 14 तुम्ही मला 243 ते 243 ओ. आत्तापर्यंत ही 4थी टेस्ट आहे प्लस PYQ. मी 5 वेळा बोललो. एक आर्टिकल. काय आन्सर 14चं? यापैकी नाही. का नाहीये? आपण व्याख्या सगळ्या बघितल्या होत्या. 243 मध्ये जिल्ह्यापासून खेड्यापर्यंतची व्याख्या आहे. ग्रामसभेची व्याख्या आपण डिस्कस केली आहे. पंचायतीची व्याख्या काय म्हटली आहे त्यांनी? अन इन्स्टिट्यूशन बाय व्हॉट एव्हर नेम कॉल्ड ऑफ सेल्फ गव्हर्नमेंट कॉन्स्टिट्यूटेड अंडर आर्टिकल 243B. पंचायतीची व्याख्या, पंचायत या संस्थेची व्याख्या त्यांनी 243 मध्ये काय म्हटली आहे? की स्थानिक शासन संस्था म्हणून काम करणारी
कोणतीही नावानं सुरू केलेली किंवा स्थापन केली गेलेली संस्था जी स्थापन केली जाईल आर्टिकल 243 च्या अंडर, तिला पंचायत हे जेनेरिक नाव द्यावं. मी त्या दिवशी पण डिस्कस केलं. मग ती ग्रामपंचायत पण असू शकते, तिला तुम्ही पंचायत समिती म्हणा, तुम्ही तिला जिल्हा परिषद म्हणा. म्हणजेच काय, 3 टियर जे तुमचं स्ट्रक्चर आहे, त्रिस्तरीय जी सगळी रचना आहे 243B मध्ये दिली आहे की नाही त्यांनी. 243B मध्ये त्यांनी म्हटलंय की तुम्ही हे ग्राम पातळीवर ग्रामपंचायत, मध्यवर्ती पातळीवर इंटरमिडिएट संस्था आणि वरच्या पातळीवर जे काही आहे डिस्ट्रिक्ट लेवल बॉडी स्थापन करा आणि तुमच्या पद्धतीने त्याची नावं वेगवेगळ्या राज्यांनी दिली आहेत. मग तुम्ही नावं काहीही द्या, या सगळ्या संस्थांना कॉमनली पंचायती संस्था किंवा पंचायत असं म्हटलं जाईल. प्रश्न म्हणजे त्याचं उत्तर आहे 4. मुद्दाम ते दिले. आणि 15 11वी अनुसूची भाग 9 आर्टिकल 243 ते 243 ओ आहे ना. 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992. काय आहे आन्सर? 243J. एम मध्ये काय आहे आपण पाहिलं होतं, काही एरियाजला हा भाग आपला ॲप्लिकेबल होत नाही. ओ मध्ये काय आहे? न्यायालयीन हस्तक्षेपास बंदी. आणि एन मध्ये काय आहे आपण पाहिलं होतं की 24 एप्रिल 1993 तारखा आठवतात का, लागू झालं आणि ते सगळं झालं 1993 मध्ये. तर त्याच्या अगोदर सुद्धा आपल्याकडे पंचायती राज संस्था होत्या आणि कायदे होते की नाही. मग तुमचं राजस्थानमध्ये नागोरमध्ये सुरू झालं, मग पुढे आंध्र आहे, महाराष्ट्र आहे, अनेक राज्य आहेत. मग या जुन्या संस्थांचं काय करायचं, तर त्याच्या कंटिन्युएन्ससाठी जी तरतूद आहे ती तुमच्या 243N मध्ये करण्यात आलेली होती. येते लक्षात. इथं आपले पॉलिटीचे प्रश्न जे आहेत ते संपतात. आता आपण हिस्ट्रीच्या प्रश्नांना सुरुवात करूया.